हॅलो, हॅलो, हॅलो. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आपण आज छान एक्साइटेड आणि अट्रॅक्टिव्ह वर्कशॉपसाठी आपण सुरुवात करू. आजचा वर्कशॉप खूप म्हणजे माझा पर्सनल फेव्हरेट आहे आणि प्रत्येकालाच इमेज जनरेशन किंवा ह्या गोष्टींमध्ये आवड असते. फक्त एक पद्धत माहीत नसती. कसं करायचं, काय करायचं? प्रोफेशनल फोटोज, प्रोफेशनल इमेजेस, ग्राफिक डिझायनिंग ह्याला आजकाल खूप डिमांड आहे. पण बनवायचं कसं हे कोणाला माहित नाही. सो आजचं सेशन फार इंटरेस्टिंग, फार अट्रॅक्टिव्ह आणि फार क्रिएटिव्ह होणार आहे. सो प्रत्येकाने लक्ष द्या आणि छान तुम्ही इमेजेस ह्या वर्कशॉप नंतर प्रोफेशनल इमेजेस, पोस्टर्स, एकदम अट्रॅक्टिव्ह प्रीमियम पोस्टर तुम्ही बनवू शकणार आहात. ठीक आहे. सो आजचं डे 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आतापर्यंत 2 सेशन्स घेतले आणि बेसिक एआय टूल्स जे प्रोडक्टिव्हिटी बूस्ट करायला मदत करतात. पहिले 2 सेशन आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलं. जेणेकरून तुम्ही डेटा अनालिसिस सारख्या गोष्टी वगैरे किंवा डे टू डे लाईफमध्ये कुठले एआय टूल्स तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो एकदम छान इंटरेस्टिंग आणि फार वेगळा आणि प्रत्येकाला आवडण्यासारखा आहे. 2 दिवस कदाचित थोडे बोरिंग असतील, पण इथून पुढचे जे काही टॉपिक्स आहेत किंवा इथून पुढचे जे काही सेशन आहे, ते पहिलं तर आजचं सेशन आपलं पूर्णपणे आपलं व्हिडिओवर नाही तर इमेजवर असणार आहे. व्हिडिओचं सेशन आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघणार आहोत. तर आज आपण इमेजमध्ये कॅनवा एआय, जेमिनी इमेजेस, चॅट जीपीटी, फ्लो एआय, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, डिझाईन क्रिएटिव्ह आणि एआय एकत्र प्रीमियम वर्कशॉपचा अनुभव घेणार आहे. म्हणजे आजपर्यंत लोकांना कॅनवा बद्दल बेसिक गोष्टी माहिती आहेत किंवा जेमिनी बद्दल बेसिक इमेजेस गोष्टी माहिती आहेत. मी ते ह्याच्या आधी पण दाखवलेले आहे, पण त्याच्यापेक्षा अट्रॅक्टिव्ह वेगळं काय आपण करू शकतो ते आपण आज या वर्कशॉपमध्ये बघणार आहोत. फ्लो एआय मध्ये मी फ्लोचा डेमो हा माझ्या फ्री सेशन मध्ये पण दाखवला होता किंवा एक बेसिक सेशन होतं स्टार्टर त्याच्यामध्ये दाखवला होता. पण नेक्स्ट मी जसं म्हणलं होतं की बेसिक ह्या बेसिक गोष्टी आहेत. बेसिक पेक्षा पण अट्रॅक्टिव्ह नेक्स्ट लेवल तुम्हाला फोटो एडिटिंग आणि नेक्स्ट लेवल जे ग्राफिक डिझाईन ज्याच्यासाठी लोक एका इमेजेससाठी लोक 200 ते 300 ते 500 रुपये तुम्हाला पे करू शकतात. अशा लेवलच्या तुम्हाला गोष्टी शिकायला भेटणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं हाय लेवलचंच आम्हाला डिव्हाइस पाहिजे किंवा हाय लेवलचाच आम्हाला मोबाईल पाहिजे नाही. तुमच्याकडे साधा मोबाईल आहे, इंटरनेट कनेक्शन आहे, तर तुम्ही एकदम भारी इमेज आउटपुट तयार करू शकता. लॅपटॉप आहे, लॅपटॉपवरनं पण आउटपुट सेमच येतो आणि ह्याच्यावरनं पण आउटपुट मोबाईलवरनं पण आउटपुट सेमच येतो. ठीक आहे, फरक तर काहीच नाहीये. सो वेळ वाया न घालवता आपण आपल्या या आजच्या क्रिएटिव्ह वर्कशॉपला सुरुवात करू. तुम्ही आतापर्यंत सेशन अटेंड केले आहेत. ही सेशन खूप जास्त इंटरेस्टिंग आणि खूप जास्त अट्रॅक्टिव्ह असणार आहे. सो आपण सुरुवात करू. ठीक आहे. आजचं आपलं सेशन जसं मी सांगितलं की ह्याच्या आधी एक थोडंसं रिकॅप घेऊ आपण की आतापर्यंत डे 1 ला आणि डे 1 ला आपण काही बेसिक एआय टूल्स बद्दल माहिती घेतली आणि डे 2 मध्ये आपण नोटबुक एलएम, कालच्या सेशन मध्ये आपण नोटबुक एलएम, जुलियस एआय, विस्पर फ्लो, जेमिनी, कॉमेट ब्राउझर आणि मल्टी ह्या सगळ्या गोष्टी यूज केल्या आहेत. मला असं वाटतं की सगळ्यांनी चॅट बॉक्स ऑन ठेवा आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट आहे की सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्हाला जे काय डाऊट्स आहेत आपण तुम्ही 1-to-1 कनेक्ट करू किंवा तुम्हाला पर्सनल व्हॉट्सअपला आपला जो ग्रुप आहे, आपली कम्युनिटी आहे, तिथं तुम्ही विचारू शकता. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं तुमच्या आन्सर मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं मी सांगितलं की नुसतंच व्हिडिओ बघू नका किंवा नुसतंच सेशन अटेंड करू नका. तुम्ही ह्या टूलचा वापर करा आणि ग्रुपमध्ये सांगा की आम्ही ह्या टूलचा ह्यासाठी वापर केला, ह्या टूलचा ह्याच्यासाठी वापर केला. मला आवडेल, म्हणजे मला समजेल की तुम्ही लोक सुद्धा ह्या टूलचा वापर करत आहात आणि तितक्याच इंटरेस्टने ते सेशन बघत आहात किंवा शिकत आहात किंवा तुम्ही इन्कम जनरेशनला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, आपण वेळ वाया न घालवता पुढे जाऊ. सगळ्यात पहिला म्हणजे फेवरेट म्हणण्यापेक्षा एक छान डिझायनिंग असिस्टंट आहे हा तुमचा कॅनवा एआय बद्दल. बऱ्याच लोकांना काय माहितीये की कॅनवा हे फक्त एक एडिटिंग टूल आहे किंवा हे टूल आहे. नाही, कॅनवा मध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी तुम्हाला आज मी दाखवणार आहे की कॅनवा मध्ये काय काय गोष्टी करतात. सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला कॅनवा म्हणजे काय, एका शब्दात मी इथं लिहिलेलं आहे डिझाईन असिस्टंट. तुमचं आजचं पहिलं टूल 1 कॅनवा एआय डिझाईन असिस्टंट आहे. ते काय करू शकतं,
पोस्टर, प्रेझेंटेशन, QR कोड, रिझ्यूम, ब्रोशर आणि सोशल मीडिया डिझाईन तयार करू शकता. कसं? मी तुम्हाला डायरेक्ट इंटरफेसवर घेऊन जाईल, दाखवेल. आधी थोडं समजून घ्या, कारण आपण ज्या टूलवर अभ्यास करतोय किंवा जे टूल शिकतोय ते काय करू शकतं हे आपण पहिलं जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याचे 3 की फीचर्स काय, मॅजिक डिझायनिंग बनवतं, AI पॉवर डिझाइन सजेशन्स पण तुम्हाला देतं, QR कोड जनरेटर. मी जसं सेशनमध्ये सांगितलं होतं की कॅनवामध्ये तुम्हाला QR कोड, तुमची कुठलीही वेबसाईट असू दे, Instagramचं अकाउंट असू दे, YouTubeची कुठली लिंक असू दे, त्याचं तुम्हाला QR कोड त्याचा जनरेट करता येतो. ठीक आहे. बॅकग्राऊंड रिमूव्हर, सगळ्यात महत्वाची गोष्ट, वन क्लिक बॅनर. आता काही फीचर्स त्याचे कॅनवाचे, काही फीचर्स प्रीमियम मध्ये येतात, काही फीचर्स फ्री मध्ये येतात. मी फ्री तुम्हाला सजेस्ट करेल. फ्री मध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी, तुम्ही जर हेवी तुमचा उपयोग करता किंवा फक्त कॅनवा वापरून तुम्हाला पुढच्या गोष्टी करायच्या, तर तुम्ही प्रीमियम टूल तुम्ही घेऊ शकता. फ्रीलान्सिंग तो तुम्ही करता येतं. ठीक आहे. तर बॅकग्राऊंड रिमूव्हरच्या पण काही गोष्टी आहेत, त्या तुम्हाला मी दाखवेल की तुम्हाला कॅनवाचा यूज न करता सुद्धा बॅकग्राऊंड रिमूव्ह कुठून करता येईल हेही तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्याचा डेमो प्रॉम्प्ट आपण इथे दिलेला आहे. आपण यूज करून तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहोत. एक्सपेक्टेड आउटपुट हा प्रॉम्प्ट टाकणार, एक्सपेक्टेड आउटपुट मला हे येणार. ठीक आहे. तर ह्याचा रिअल यूज केस, पोस्टर डिझायनिंग, व्हिजिटिंग कार्ड, ब्रोशर, सोशल मीडिया पोस्ट. सगळ्यात जास्त यूज ह्याचा ह्यासाठी होतो. बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत, पण मोस्टली हा यूज आहे याचा. ठीक आहे. कॅनवा वापरून 5 मिनिटात प्रोफेशनल डिझाईन तयार करता येते. 5 मिनिटं खूप सांगितले, हार्डली 2 ते 3 मिनिटांमध्ये किंवा प्रोफेशनल तुम्हाला एकदम व्यवस्थित मनासारखं हवं तर तुम्हाला एखादा फोटो प्रॉपर एडिट करता येतो. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये अजून काही ट्विस्ट आहेत, काही गोष्टी आहेत. सर्वात पहिलं कॅनवा शिकवायला सुरू करायच्या आधी तुम्हाला मी कॅनवाचा एक बेसिक इंट्रो दाखवतो, की कॅनवा म्हणजे काय आहे, आणि कॅनवा काय करू शकते, कॅनवामध्ये काय काय गोष्टी आहेत. एक बेसिक इंट्रो दाखवतो, म्हणजे तुम्हाला इथून पुढे समजायला मदत होईल आणि तुम्हाला कॅनवा शिकायला अजून जास्त मजा येईल. तर आपण कॅनवाचा बेसिक इंट्रो एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, तुम्ही समजून घ्या. तुम्ही आता सेशन अटेंड करा, तुम्हाला काही नोट्स लिहून घ्यायचे लिहून घेऊ शकता तुम्ही. पण तुम्हाला ह्या सगळ्या नोट्स मी प्रोव्हाइड करणार आहे, सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त आता सेशन कडे लक्ष द्या. नोट्स लिहून घेतल्या नाही तरी चालेल, तुम्हाला रेकॉर्डिंग आणि नोट्स हे जे काही आहे ते सर्व गोष्टी मिळणार आहेत. तुम्ही आता सेशन कडे लक्ष द्या. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण कॅनवा बिगिनर ते प्रो, आपण एक छोटासा स्मॉल व्हिडिओ बघणार आहोत, जो की मी स्वतःच बनवलेला आहे. आपण जे टूल शिकलो होतो त्यातून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण तो व्हिडिओ बघू आणि समजून घेऊ. तो तुम्ही लक्ष द्या आणि मग आपण तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी काही मी करून दाखवेल. ठीक आहे. लेट्स गो. मी व्हिडिओ स्टार्ट करतोय, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. नमस्कार. शून्य डिझाईन अनुभवापासून ते थेट फ्रीलान्स क्लायंट्स मिळवण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास कसा असतो, याच विषयावरील या खास विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हाच प्रवास स्टेप बाय स्टेप उलगडणार आहोत. चला तर मग थेट या रोडमॅपवर नजर टाकूया. हा असा मास्टर क्लास रोडमॅप आहे जो स्पष्ट करतो की ग्राफिक डिझाईनचा कोणताही पूर्व अनुभव नसतानाही एखादी व्यक्ती या क्षेत्रात कशी मास्टरी मिळवू शकते आणि स्वतःचा यशस्वी व्यवसाय कसा उभा करू शकते. आजच्या या सादरीकरणाचे 5 मुख्य टप्पे आहेत. पहिलं म्हणजे कॅनवा बेसिक्स आणि टूल्स, दुसरं ब्रँडिंग आणि डिझाईन टेक, तिसरं AI फीचर्स आणि व्हिडिओ, चौथं वेबसाईट्स आणि शॉर्टकट्स आणि शेवटी फ्रीलान्सिंग स्ट्रॅटेजी. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, कॅनवा बेसिक्स आणि टूल्स. आता इथे बघा, फ्री आणि प्रो व्हर्जनमधील हा मुख्य फरक पाहिल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते. फ्री व्हर्जन सुरुवात करण्यासाठी अगदी उत्तम आहे, यात शंका नाही. पण प्रो व्हर्जन ते एक वेगळं जग खुल्लं करतं. यामध्ये करोडो प्रीमियम टेम्पलेट्स मिळतात आणि ब्रँड किट सारखे अत्यंत आवश्यक टूल्स अनलॉक होतात, जे खऱ्या अर्थाने व्यावसायिक डिझाईनसाठी गरजेचे असतात. थोडक्यात सांगायचं तर प्रो व्हर्जनमध्ये गुंतवणूक करणं हा प्रत्यक्षात वेळेची प्रचंड बचत करणारा असा एक निर्णय आहे. विचार करा, वर्षाला साधारण 4,000 रुपयांची गुंतवणूक थेट लाखो रुपयांच्या मोठ्या क्लायंट प्रोजेक्ट्स मिळवून देण्यात कशी फायदेशीर ठरू शकते. आता इंटरफेसबद्दल बोलायचं झालं तर कॅनवाचा इंटरफेस खरोखरच किती सोपा आणि सुटसुटीत आहे. हे टॉप पॅनल, लेफ्ट पॅनल, मधला मुख्य कॅनव्हास आणि कस्टम साईजचे पर्याय किती स्पष्टपणे विभागलेत. यामुळे अगदी नवख्या माणसालाही इथे काम करणं सहज शक्य होतं. आणि याच इंटरफेसच्या आधारावर थोडं पुढे गेल्यास आपल्याला मुख्य डिझाईन टूल्स पाहायला मिळतात. यात फ्रेमसारखे भन्नाट एलिमेंट्स, उत्तम टायपोग्राफी सेटिंग्स, स्वतःचे फोटोज थेट अपलोड करण्याची सोय आहे आणि हो, अगदी QR कोड जनरेटर सारख्या थर्ड पार्टी ॲप्सची जोडही इथे मिळते. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, ब्रँडिंग आणि डिझाईन टेक. ब्रँड किटची खरी ताकद नेमकी काय असते ते इथे स्पष्ट होते. विशिष्ट हेक्स कोड्स, फॉन्ट्स आणि ट्रान्सपरंट लोगो एकदा का सेट केले की संपूर्ण ब्रँडची थीम एका क्लिकवर कोणत्याही डिझाईनला लागू करता येते. म्हणजे प्रत्येक वेळी रंग आणि फॉन्ट शोधत बसण्याची अजिबात कटकट नाही.
सोशल मीडिया डिझाईन्स करताना ही 4 टप्प्यांची अतिशय सोपी प्रक्रिया वापरली जाते. सगळ्यात आधी योग्य साईज निवडायची, मग बॅकग्राऊंड सेट करायचं, टायपोग्राफी अगदी मोजकी ठेवायची आणि शेवटी एक स्पष्ट कॉल टू ॲक्शन द्यायचा. डिझाईन अस्ताव्यस्त दिसू नये म्हणून हे सगळं एकाच रेषेत अचूकपणे अलाइन करण्यावर यात मोठा भर दिला जातो. आणि जेव्हा लोगो डिझाईनचा विषय निघतो तेव्हा क्लायंटला नेहमी 3 ते 4 मिनिमलिस्ट म्हणजे साधे सुटसुटीत पर्याय देणं आवश्यक असतं. हे पर्याय ट्रान्सपरंट, स्क्वेअर आणि सर्क्युलर फॅब्रिकन फॉर्मॅटमध्ये देणं हा व्यावसायिकतेचा एक सुवर्ण नियम आहे, जेणेकरून तो लोगो कोणत्याही प्लॅटफॉर्मवर अगदी सहज वापरता येतो. पुढचा भाग 3, AI फीचर्स आणि व्हिडिओ. खरं सांगायचं तर कॅनव्हाचा मॅजिक स्टुडिओ हा एक खराखुरा गेम चेंजर आहे. यात एका क्लिकवर बॅकग्राऊंड गायब करणं, एआयच्या मदतीने अपूर्ण फोटोचा आकार वाढवणं, नको असलेल्या वस्तू चक्क पुसून टाकणं आणि चेहऱ्यावरील डाग कमी करून इमेजची क्वालिटी 4 पट वाढवणं, अशा अक्षरशः जादुई सुविधा मिळतात. आणि फक्त फोटोज नाही बरं का, तर व्हिडिओ एडिटिंग सुद्धा इथे एका सोप्या टाईमलाईनद्वारे करता येतं. म्युझिकच्या बीटनुसार ऑडिओ सिंक करणं आणि टेक्स्ट अॅनिमेशन्स देणं इथे अगदी सहज शक्य आहे. इथे एक उत्तम प्रॅक्टिकल टिप अशी की व्हिडिओमध्ये नेहमी डार्क ओव्हरले वापरावा, ज्यामुळे पांढरे टेक्स्ट अगदी ठळक आणि सुस्पष्ट वाचता येतं. चला आता बघूया भाग 4, वेबसाईट्स आणि स्मार्ट शॉर्टकट्स. हे अतिशय रंजक आहे की पोर्टफोलिओ किंवा एखाद्या छोट्या बिझनेससाठी संपूर्ण सिंगल पेज वेबसाईट याच प्लॅटफॉर्मवर अगदी सहज बनवता येते. यामध्ये हेडर, मुख्य हिरो सेक्शन, सर्व्हिसेस आणि कॉन्टॅक्ट असा एक स्पष्ट क्रम लावता येतो. इतकंच नाही तर किती लोकांनी आणि कोणत्या डिव्हाइसवरून वेबसाईटला भेट दिली हे पाहण्यासाठी इन्साईट्सची भन्नाट सोयीसुद्धा यामध्ये आहे. आता हे सगळे डिझाईन्स जर विजेच्या वेगाने तयार करायचे असतील तर ह्या मुख्य कीबोर्ड शॉर्टकट्सवर पकड मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. डिझाईन करताना प्रत्येक वेळी मेनूमध्ये जाऊन ऑप्शन्स शोधण्याऐवजी या शॉर्टकट्समुळे वेळेची जी काही प्रचंड बचत होते ना, ती खरोखर अनुभवण्यासारखी आहे. आणि आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा, भाग 5, फ्रीलान्सिंग आणि बिझनेस स्ट्रॅटेजी. काम पूर्ण झाल्यावर पेमेंटसाठी एक प्रोफेशनल इनव्हॉइस पाठवणं खूप गरजेचं असतं, ज्यामध्ये आपला ब्रँड लोगो, क्लायंटची माहिती, सर्व्हिसेसची यादी आणि बँक किंवा UPI डिटेल्स अगदी स्पष्ट असावेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट, टॅक्स रिटर्न्स आणि अधिकृत रेकॉर्डसाठी हे नेहमी PDF स्टँडर्ड फॉर्मॅटमध्येच डाउनलोड करून पाठवलं जावं. नवीन क्लायंट्स मिळवायचे कसे, तर त्यासाठी फ्री व्हॅल्यू पेज हे चक्र अतिशय प्रभावी ठरतं. आधी Instagram हॅशटॅग्स वापरून जुने किंवा खराब डिझाईन्स शोधायचे, त्यांचे एक मोफत आणि उत्तम रिडिझाईन बनवायचं आणि मग तेच क्लायंटला मेसेज करून पाठवायचं. आपण दिलेल्या या मोफत मूल्यामुळे क्लायंटचा विश्वास बसतो आणि पुढे याच गोष्टीचं रूपांतर मोठ्या मासिक सोशल मीडिया मॅनेजमेंट करारांमध्ये होऊ शकतं. येथील सर्वात रंजक बाब म्हणजे डिकॉय प्राइसिंगची रणनीती. समजा क्लायंटला आपण $100, $300 आणि $400 असे 3 पर्याय दिले, तर ते मानसिकरित्या अशा प्रकारे विचार करतात की मधला $300 पर्याय सर्वात योग्य आणि फायदेशीर आहे. आणि पाहिलं तर बहुतांश वेळा ते तोच पर्याय निवडतात. आहे ना भारी ट्रिक्स? तर हे सगळं एकत्र आणताना पुढील यशस्वी वाटचालीसाठी 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. पहिली म्हणजे सातत्यपूर्ण सराव, दुसरी म्हणजे स्वतःचा एक भक्कम पोर्टफोलिओ तयार करणं आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेली आउटरीच. दररोज किमान 5 नवीन व्यवसायांशी संपर्क साधल्यास यशाची खात्री नक्कीच वाढते. आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी एक विचार नेहमी लक्षात ठेवण्यासारखा आहे. ग्राफिक डिझाईन किंवा कोणतंही नवीन कौशल्य एका रात्रीत आत्मसात करता येत नाही. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की रोजच्या सरावातील सातत्य हेच एका यशस्वी फ्रीलान्स करिअरचं आणि उत्तम उत्पन्नाचं सर्वात मोठं रहस्य असू शकतं का? नक्कीच असू शकतं. चला तर मग सुरुवात आजच करूया. येस. आपण हा व्हिडिओ बघितला. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांचं थँक यू. तुम्ही हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐकलात, बघितलात. आपण पुढे जाऊ. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना मी असं समजतो, की Canva हे काय करू शकतं आणि Canvaमध्ये तुम्हाला काय गोष्टी करता येतात. बेसिक ते ॲडव्हान्स म्हणजे नक्की एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला मी दिला. आता जास्त गोष्टी मी सांगणार नाही किंवा जास्त डीप गोष्टी शिकवणार नाही. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ज्या गोष्टी तुम्हाला शिकल्या पाहिजे, ह्याच गोष्टी मी शिकवणार. कारण तसं बघायला गेलं तर Canva शिकायला फार म्हणजे 1 दिवसही कमी पडत. ठीक आहे. एवढ्या गोष्टी आहेत. तर तुमचं हे एक काम हे असणार आहे, की मी आज जे काही शिकवलं किंवा तुम्ही आत्तापर्यंत जे काय तुम्ही स्वतः रिसर्च करा. तुम्ही स्वतः वापरा. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सिस्टमकडनं तो व्हिडिओ बनवलाय. मी स्वतः बनवलेला नाही व्हिडिओ, की त्यांनी पण काय सांगितलं कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे किंवा कन्सिस्टन्सीपेक्षा मेन प्रॅक्टिस आणि पोर्टफोलिओ जसं मी सांगितलं पोर्टफोलिओ तुमचा एक रेडी असणं गरजेचं आहे. डेली तुम्हाला ह्याच्यामध्ये मी Canvaमधून पैसे कसे बनवता येतील हे पण त्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण डायरेक्ट Canvaच्या इंटरफेसवर जाऊ आता. ठीक आहे. तर हा Canvaचा इंटरफेस आहे. हे माझं पर्सनल अकाउंट आहे. मी इथं बऱ्याचशा गोष्टी बनवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता बरेचसे डिझाइन क्रिएट केलेले आहेत. बऱ्याचशा गोष्टी मी इथं क्रिएट केलेलं तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. आता नॉर्मल मी दाखवतो, की नॉर्मल डिझाइनला ठीक आहे. आता ही नॉर्मल डिझाइन होती. पोस्टर हे मीच बनवलं होतं. त्या पोस्टरला मी काय केलं, शॅडो म्हणजे 3D पोस्टर बनवले, की ते हवेत आहेत. ठीक आहे. खूप छान. इथं त्यांचा क्यूआर कोड सुद्धा मीच अपलोड केलाय. ठीक आहे. Canvaवरनंच क्यूआर कोड बनवला आणि क्यूआर कोड इथं अपलोड केला. सगळ्यात बेस्ट पार्ट काय माहिती का? एखादा प्रोफेशनल पोस्टर तुम्ही कुठूनही बनवू शकता. Canvaवरनं पण बनवू शकता. पण त्याला इथं एडिट आता हे तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो. हेच पोस्टर आपण एडिट करू. एडिटवर मी क्लिक केलं. इथं तुम्हाला
बऱ्याचशा गोष्टी इथे येतात. तर ठीक आहे, आता मला ह्याला ग्लो करायचं तर साईडला ग्लो आला. ठीक आहे. त्याला मला हे करायचं तर साईडला ती डिझाइन आली. ठीक आहे. तर इथं बऱ्याचशा गोष्टी आहेत. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बघू शकता. बॅकग्राऊंड रिमूव्हर आहे. ठीक आहे. काही प्रीमियम हे आहेत. इमेज टू व्हिडिओचा पण इथं ऑप्शन आहे. जनरेट 5 सेकंड व्हिडिओ जर आपण ह्याच्यावर क्लिक केलं तर ह्याची व्हिडिओ पण तयार होऊ शकते. कस्टम तुम्ही सांगू शकता कसली व्हिडिओ बनवायची. आपण एक ट्रायल घेऊ की काय व्हिडिओ बनते बाबा ह्याची. ठीक आहे. तुम्ही बघू शकता याची आता व्हिडिओमध्ये कन्व्हर्सेशन होत आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण तुम्ही बघू शकता इथं काय लेव्हलचा व्हिडिओ जनरेट केलाय कॅनवानी. येस. यू जस्ट कांट इमॅजिन. मी एका सेकंदात तुम्हाला व्हिडिओचं पण दाखवलेलं आहे. ठीक आहे. की कशाप्रकारे कॅनवानी एका सेकंदात त्याला व्हिडिओला म्हणजे नॉर्मल पोस्टरला त्यांनी व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट केलं. ठीक आहे. बघू शकता. काय क्वालिटी आहे आणि व्हिडिओची. ठीक आहे. आता हे सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर एडिट किंवा रिमूव्ह करू शकता. मला हे नकोय, मी डिलीट केलं. डिलीट केलं. मला हे पण नकोय, मी हे पण डिलीट केलं. हे नकोय, हे पण डिलीट केलं. हे नकोय. म्हणजे तुम्हाला जे गोष्टी अनवॉन्टेड आहे तुम्ही इथं थोडक्यात दाखवायचं की तुम्ही एडिटिंग परत आता एकदा हे केलं. एकदम कडक. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. ठीक आहे. आपण आता नॉर्मल ह्याच्यावर बघू की इथं मी बऱ्याचशा गोष्टी तयार केल्या होत्या की हा आहे बॅनर आहे. हा बॅनर मी इथं हा माणसाला दिसतोय की ह्याचा मी एक नॉर्मल फोटो घेतला, बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं आणि आपण इथं त्याचं व्यवस्थित सेटअप घेऊन आपण त्याला एडिट करू शकतो. ठीक आहे. नॉर्मल बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं तुम्हाला मी दाखवतो. दाखवतो म्हणण्यापेक्षा एकच सेकंद तुम्हाला मी सांगतो कसं करायचं. ठीक आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह तुम्हाला मी दाखवतो कसं करायचं. नॉर्मल बॅकग्राऊंडच्या एक remove.bg ची एक वेबसाईट आहे. इथे यायचं आणि तुम्हाला जो काही फोटो हवाय. आता समजा मला एखादा कुठला पण आता मी हा फोटो निवडतो. मला हा अपलोड करायचा इथे अपलोड करणार. एका मिनिटात तुमचं फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून भेटतं एकदम प्रोफेशनली. ठीक आहे. तुम्ही कुठलाही फोटो इथं अपलोड करा आणि इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. ठीक आहे. आता मेन सेक्शन दाखवतो की हे Canvaचं इंटरफेस आहे. तुम्ही चेक करू शकता. तुमच्या मोबाईलवर पण करू शकता, लॅपटॉपवर तुम्हाला अजून क्लिअर दिसेल. इथे काय-काय आहे मॅजिक लेयर्सचं ऑप्शन आहे, प्रेझेंटेशनचं ऑप्शन आहे, सोशल मीडियाचे तुम्ही सोशल मीडियावर क्लिक केलं तर इथं तुम्हाला पोस्ट क्रिएट करायची. सोशल मीडियाचे रेशिओ आहे तिथं. तुम्ही कस्टमाइज रेशिओ पण बनवू शकता. ठीक आहे. Instagramचं स्टोरी बनवायची आहे, Instagramची पोस्ट तुम्हाला हवं तसं कस्टमायझेशन करून इथून तुम्ही पोस्टर बनवू शकता, व्हिडिओ बनवू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ पण बनवता येते इथं. प्रिंट प्रिंट शॉप ब्राउज ठीक आहे. ह्या गोष्टीमुळे तुम्हाला बघा प्रिंट ऑन डिमांड सगळ्यात मोठा बिझनेस आहे प्रिंट ऑन डिमांड. तुम्ही इथे कस्टमाइज डिझाईन तयार करून तुम्ही ते सेल करू शकता. तुम्ही प्रिंट ऑन डिमांड तुम्ही आता सर्च करा. मी तुम्हाला प्रिंट ऑन डिमांडचा पण एक बिझनेस आयडिया दिली आहे. प्रिंट ऑन डिमांड हा खूप नेक्स्ट लेवलला चालणारा बिझनेस आहे. तुम्ही सर्च करा. प्रिंट ऑन डिमांडला खूप डिमांड आहे. मी सुद्धा काही गोष्टी केल्या होत्या त्याही मी दाखवतो. ठीक आहे. तर प्रिंट ऑन डिमांड हा पण एक भाग झाला. ठीक आहे. आता अजून ह्याच्यामध्ये काय डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट एखादं बनवायचं, व्हाईट बोर्ड शीट, वेबसाईट, कस्टमाइज साईज अपलोड म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला दाखवलं तितकं कमी. तर इथं ह्या पण गोष्टी आहेत. ठीक आहे. तुम्हाला समजा आता मी आजच्या वर्कशॉपमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवणार आहे. ठीक आहे. जसं मी सांगितलं, की मी प्रिंट ऑन डिमांडचं दाखवतो, की एखाद्या शर्टची तुम्ही डिझाइन अपलोड करा. ठीक आहे. आता ह्याला मला ह्या टी-शर्टला किंवा ह्याला मला हे करायचंय, एडिट करायचंय बाबा किंवा मला ह्याचं ॲनिमेशन करायचं तर बऱ्याच गोष्टी तुम्ही इथं करू शकता. ठीक आहे. जसं मी मगाशी दाखवलं, एखादा प्रोफेशनल शर्ट व्हिडिओ तुम्ही इथं ही गोष्ट तुम्ही डाउनलोड करून तुम्ही एखाद्या तुमच्या प्लॅटफॉर्मवर टाका. प्रिंट ऑन डिमांडला तुम्ही छान यूज करू शकता. इथं मी आता एक मला ऑर्डर आली होती, तर मी इथं हा डिझाइन बनवला होता. फ्रंट साइड, बॅक साइड. ठीक आहे. तर अशा ह्या पण गोष्टी आहेत. ठीक आहे. तर मी आजचा जो Canva तुम्हाला शिकवायचा माझा उद्देश एकच आहे. मेन गोष्ट तुम्हाला इथे फोटो कस्टमायझेशन करता येतात. इथे बरेचसे ऑप्शन आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला एक सध्या आता क्यूआर कोड जनरेट करून दाखवतो. ठीक आहे. क्यूआर कोड जनरेट करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका महत्त्वाची गोष्ट शिकवतोय. ठीक आहे. आपण क्यूआर कोड कसा जनरेट करायचा ते बघू. इथं खूप सारे ऑप्शन्स आहेत. त्याच्यावर आपण येऊ. पण पहिलं क्यूआर कोडचं मेन लॉजिक होतं ते आपण तुम्हाला दाखवू शकतो. ठीक आहे. सेकंडली लक्ष देऊन ऐका आणि बघा. क्यूआर कोडचा ऑप्शन दिसतोय. क्यूआर कोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथं असा इंटरफेस येतो. मी ऑलरेडी काही क्यूआर कोड्स बनवलेले आहे. हा क्यूआर कोडचा इंटरफेस आहे क्यूआर कोड जनरेटचा. इथं ॲड न्यू ऑप्शन तुम्हाला दिसतंय. ॲड न्यूवर क्लिक करायचं. आता मी माझ्याकडं
स्वतःची आपली एक श्रीराम डिजिटल सोल्युशनची एक वेबसाईट आहे. तर मला ह्या वेबसाईटचा क्यूआर कोड जनरेट करायचा आहे. पहिलं तुम्ही बघू शकता आपली प्रोफेशनल ही वेबसाईट आहे. ठीक आहे. आपण आपला पोर्टफोलिओ क्रिएट केलेला आहे आणि हा आउटसाइडच्या फॉरेनच्या क्लायंटसाठी आपण हा पोर्टफोलिओ क्रिएट केलेला आहे. प्रॉपर आपल्या सगळ्या इन्फॉर्मेशन, प्रॉपर सगळ्या आपलं आपण काय-काय करतो, काय-काय नाही हे सगळं आणि ही लाईव्ह वेबसाईट आहे. तुम्ही चेक करू शकता. स्टार प्रोजेक्टवर क्लिक केलं तर इथं हे येतं फॉर्म भरला, तुमचा नंबर टाकला, फॉर्म भरला तर प्रॉपर मला WhatsAppला मेसेज येतो, की तुम्हाला कसली रिक्वायरमेंट आहे आणि काय करायचं आहे. ठीक आहे. तर ही प्रॉपर आपली वेबसाईट इथं तुम्हाला लास्ट टाईम दाखवलं, की चॅटबॉट पण तुम्ही चॅटबॉटला विचारू शकता, की गेट कोड केलं तर म्हणजे वर्किंग वेबसाईट थोडक्यात सांगायचं काय तर वर्किंग वेबसाईट आहे आणि ही मी स्वतः डेव्हलप केलेली आहे विथ द हेल्प ऑफ एआय आणि विदिन मिनिट्स ही वेबसाईट डेव्हलप केलेली आहे मी. तर हे पण आपण पुढे शिकणार आहोत. आपण आता क्यूआर कोड कसा जनरेट करायचा सिंपल हे बघणार आहोत. ठीक आहे. मी ही वेबसाईट कॉपी केली. Canvaवर आलो. Canvaवर येऊन मी इथं दिसत आहे तुम्हाला, की इथं तुमची लिंक टाकायची. तुमचं ऑटोमॅटिक इथं प्रिव्ह्यू दिसतो तुम्हाला क्यूआर कोडचा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन्स आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. कस्टमाइज डिझाईन्स कस्टमाइज क्यूआर कोड इथं जनरेट करू शकता. तर मला आता साधा आपला नॉर्मल क्यूआर कोड जनरेट करायचा आहे. ठीक आहे. तर इथं तुम्हाला हे जे आहे पार्टिकल्स किंवा हे जे बॉक्सेस आहेत, त्याला तुम्ही थोडंसं चेंज करू शकता, की कस्टमाइज करू शकता. ठीक आहे. तर हे एक झालं. इथं तुम्हाला क्यूआर कोडचा कलर कुठल्या ह्याचा हवा आहे, तर व्हाईट तर काही दिसतच नाही. सो नॉर्मली आपण रेड करू शकतो, ऑरेंज करू शकतो. म्हणजे सांगायचं आहे की कस्टमाइज क्यूआर कोड तुम्ही बनवू शकता ह्या कलर्सनुसार. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये दुसरा कुठला कलर ॲड करायचा तोही ॲड करू शकता. बॅकग्राऊंडला तुम्हाला कुठला कलर हवा आहे. ठीक आहे. बॅकग्राऊंडला समजा मला व्हाईट कलर हवा आहे, ब्लॅक कलर हवा आहे. ठीक आहे. आणि मग असं हे करू शकता तुम्ही. ठीक आहे. नॉर्मली ह्या गोष्टींची गरज लागत नाही. नॉर्मली आपला सिंपल आहे तसाच आपल्याला व्यवस्थित दिसतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला लोगो ॲड करायचा समजा Canvaचा आहे, WhatsAppचा क्यूआर कोड आहे, Facebookचा क्यूआर कोड आहे. आजकाल लोकांना WhatsAppचा क्यूआर कोड सुद्धा कसं जनरेट करायचं हे माहीत नाहीये. तर ₹50 ₹100 तुम्ही चार्जेस घेऊ शकता, की वेबसाईटचा क्यूआर कोड, Instagramचा क्यूआर कोड, YouTubeच्या ह्याचा क्यूआर कोड, ह्याचा Telegramचा क्यूआर कोड, LinkedInचा क्यूआर कोड. तर आत्ता मला लोगो नकोय. सिंपल एवढंच आहे. इथं तुमचा क्यूआर कोड जनरेट तुम्हाला नाव द्यायचंय HDS पोर्टफोलिओ. क्यूआर. ठीक आहे. हे मी नाव दिलं ऑप्शनल तुम्ही त्याचं देऊ शकता, नाही त्याचं नका देऊ शकता. ठीक आहे. क्रिएट केला. सिंपल झाला माझा क्यूआर कोड. आता तुम्ही तुम्ही ह्याला डाउनलोड करून इथं डाउनलोड करून तुम्ही डाउनलोड फाईल होती तुम्ही ह्याला स्कॅन करून चेक करू शकता, की हा वर्केबल. आता हे दाखवू शकत नाही इथं, कारण मी रेकॉर्डिंग करतोय. सो तुम्हाला इथं समजणार नाही किंवा तुम्ही इन सेशन लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा हे ट्राय करू शकता. ह्याला तुम्ही स्कॅन करून चेक करू शकता. ठीक आहे. वेळ वाया न घालवता आपण पुढे जाऊन नेक्स्ट आपल्याला बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी बघायच्या आहेत. सो होम पेजवर तुम्ही बघितल्या असतील. इथेच बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता प्रोजेक्ट्समध्ये इथे मी प्रोजेक्ट्स तुम्हाला दिसत की आता पण तुम्ही काय-काय केलंय, काय-काय नाही ते. ठीक आहे. दुसरी गोष्ट टेम्प्लेट्स खूप महत्वाचा भाग इथं मी शिकवत आहे, दाखवत आहे. मी जास्त डीप दाखवणार नाही, पण इथे सगळ्यात मेन पैसे कमवायच्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. फालतू गोष्टी दाखवणार नाही. तुम्ही ज्याच्यातून इन्कम जनरेट करू शकता अशा गोष्टी तुम्हाला दिसत असेल. इथं प्रेझेंटेशनचे काही टेम्प्लेट्स आहेत, पोस्टरचे टेम्प्लेट्स आहेत, सीव्ही, रिझ्यूम मी स्टार्टिंगला तुम्ही रिझ्यूम बनवून सुद्धा पैसे कमवू शकता. रिझ्यूमचं आहे. ईमेलचं पण हे आहे तुम्ही चेक करू शकता. ईमेलच्या पण टेम्प्लेट्स आहेत. तुम्हाला ईमेल राईट करता त्याच्या पण टेम्प्लेट्स आहेत. ठीक आहे. इन्व्हिटेशन कार्ड सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हे पण तुम्ही एक फार ट्रेंडिंग बिझनेस आहे. याला तुम्ही कस्टमाइज करू. आता हे फ्रीचे आहेत. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी एखादं तुम्हाला उघडून दाखवतो. तुम्हाला वेडिंगचं इन्व्हिटेशन कार्ड ठीक आहे. हे मी ओपन केलं. ठीक आहे. आता सॉरी ही मला वाटतं एक प्रीमियम टेम्प्लेट आहे. ठीक आहे. प्रीमियमच्या आहेत आपण एखादं साधं टाइम टू पार्टीचं आपण एक ओपन करू. ठीक आहे. कस्टमाइज दिस टेम्प्लेट ह्याच्यावर जर क्लिक केलं, आता तुम्ही ह्याला पूर्णपणे एडिट करू शकता. तुम्हाला इथं काय चेंज करायचं टाईमच्या ऐवजी मला द्यायचंय हॅपी हॅपी ह्याला सिलेक्ट केलं बर्थडे. आता ह्याला तुम्ही बर्थडे अच्छा ओके असं आलं तर तुम्ही ह्याला थोडंसं अ, छोटं करून तुम्ही कस्टमाइज करून तुम्ही इथं हे करू शकता. ठीक आहे. हे बसवू शकता तुम्ही इथं कसं पण तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. खालीवर पोस्टर म्हणजे थोडक्यात दाखवायचं काय तुम्ही इथं कस्टमाइज तुम्ही बनवू शकता.
ब्लँक तुम्हाला हवे तुम्ही ब्लँकवर तयार करू शकता. म्हणजे याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही जितकं हे कराल तितकं आता तुम्हाला हे बनवायचंय. तर असं पण बनवू शकता तुम्ही. ह्याला तुम्ही अशा ह्याच्यामध्ये आता इथं हॅपी मी हे लिहिलं होतं. बर्थडे मी लिहिलं होतं ते ह्याच्यावर येऊन आलंय. तुम्ही अशा छान-छान टेम्पलेट्स करून ई-बुक सेल करून तुम्ही सगळ्यात मोठा बिझनेस आहे डिजिटल ई-बुक्स. ठीक आहे. डिजिटल ई-बुक्स बनवून तुम्ही विकू शकता. ठीक आहे. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा. पर्सनली चेक करा. अजून तुम्हाला सांगतो मोबाईलचे व्हिडिओ तुम्ही इथे एडिट करू शकता. लोगो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोगो. आजकाल लोगो एखादा ब्रँड आहे. ब्रँडिंगला लोगो तुम्हाला पाहिजे तर लोगो पण तुम्ही कस्टमाइज करू शकता. ठीक आहे. आता इथं हा लोगो तुम्हाला आता हा बहुतेक प्रीमियम आहे. ठीक आहे. आपण साधा कुठलातरी बघू. ठीक आहे, की तर ओके. छानसा लोगो बघू एक कुठलातरी तुम्हाला क्रिएट करून दाखवतो मी, की हा लोगो पण हां, ठीक आहे. हा जरा छान वाटतोय. ओके. तर बऱ्याच गोष्टी तुम्ही भरपूर टेम्पलेट्स आहेत, भरपूर टेम्पलेट्स आहेत. ठीक आहे. एखादा फ्री व्हर्जनवाला लोगो बघू. ठीक आहे. ओके. हां, हा जरा छान लोगो दिसतोय थोडासा पण ठीक आहे. हा नको मला नाही आवडला हा लोगो. सो एक काम करू हां, ठीक आहे चला ओके. हा चला ओके आहे. तर ह्याच्यात तुम्ही कस्टमाइजवर जाऊन तुम्हाला ह्याचं तो नाव चेंज करायचंय. ठीक आहे. आता श्रीराम ठीक आहे. साइडला क्लिक केलं श्रीराम नाव आलं डिजिटल. तर मला ह्याचं नाव चेंज करायचंय. ठीक आहे. किती वेळ लागला श्रीराम डिजिटल बनवायला आपल्याला? हे पण तुम्ही ह्याला पण काही कस्टमाइज करू शकता, एडिट करू शकता ह्याला. तुम्हाला डिझाइन चेंज करायची इथून तुम्हाला वेगळी डिझाइन काहीतरी करायची. तुम्ही त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय प्रकारचं तुम्हाला डिझाइन हवंय तिथं भरपूर म्हणजे Canva हे एक टाईमपास टूल नसून तुम्हाला टाईमपास पण करता येतो. पण शक्यतो तुम्ही क्रिएटिव्ह गोष्टी इथून क्रिएट करू शकता. वेगवेगळे डिझाइनचे लोगो तुम्ही आता ह्याला आपण तुम्हाला दाखवू. ठीक आहे. ह्याला मला ट्रान्सपरन्सी करायची, ॲनिमेट करायचंय. ॲनिमेट पण करू शकता. ठीक आहे. इथून तुम्ही ॲनिमेट करू शकता. सिंपल ह्याच्यावर क्लिक करायचं. मला श्रीरामवर ॲनिमेट करू शकता तुम्ही. मला ह्याला ॲनिमेशन काहीतरी करायचंय. ठीक आहे. भरपूर तुम्ही जेवढ्या गोष्टी सर्च कराल तेवढ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत किंवा तेवढ्या भारी-भारी गोष्टी आहेत. म्हणजे थोडक्यात पोझिशनिंग मला फॉरवर्डला हवंय, फ्रंटला हवंय. आता थोडक्यात ह्याचा उपयोग काय होतो? आता समजा मला हे ह्याच्या श्रीराम डिजिटल सोल्युशन ठीक आहे. मला ह्याच्या बॅक साइडला ते हवंय. ठीक आहे. हे मी थोडं मोठं करतो. मला ह्याची पोझिशन चेंज करायची. राइट क्लिक करायचं. पोझिशन ठीक आहे. सॉरी लेयरवर जायचं. ब्रिंग फॉरवर्ड. ठीक आहे. ब्रिंग फ्रंट. ओके. तर आपण ह्याला ओके थोडंसं काहीतरी गडबड आहे असं मला वाटतंय. दाखवतो. ठीक आहे. ह्याला राइट क्लिक केलं. मी लेयर्सवर आलो आणि सेंड टू बॅक ठीक आहे. तर हे ह्याच्या मागे गेलं. ठीक आहे. थोडक्यात सांगायचं काय, की तुम्ही पोस्टरवर कुठलेही तुम्हाला इमेजेस बॅक फॉरवर्ड करू शकता, फ्रंट फॉरवर्ड करू शकता. ठीक आहे. तर या गोष्टी आहेत इथे. तर ठीक आहे. लोगो डिझायनिंगला फार म्हणजे जास्त नाही, पण 100-200 डिपेंड्स ऑन तुमचा क्लायंट. तुम्ही कुठल्या क्लायंटला इथं भरपूर डिझाईन्स आहेत, भरपूर टेम्पलेट्स आहेत. आता ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला logomaker.com आहे. मी प्रत्येक गोष्ट दाखवणार नाही. logomaker.com आहे. तुम्ही logomaker.com वर जा. तिथूनही तुम्हाला कस्टमाइज लोगो तयार करता येतो. ChatGPT सुद्धा तुम्हाला लोगो आजकाल तयार करून देतं. ठीक आहे. 2-3 ऑप्शन तुम्हाला सांगितले, की तुम्हाला इथं ह्याचं पण प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं. फ्री तुम्हाला एक काम करायचं, तुम्हाला हाच लोगो बनवायचा आहे ना, ह्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा. समजा मी हे ओपन केलं, ह्याचा स्क्रीनशॉट काढला. ChatGPTला गेलो, की सांगितलं, की हे क्लासिक कार कम्युनिटी इथं श्रीराम डिजिटल सोल्युशन नाव आहे. तर ते आलं पाहिजे असा मला लोगो क्रिएट करून दे. ChatGPT तुम्हाला एका सेकंदात तुमच्या डिमांडनुसार लोगो क्रिएट करून देईल. ही खूप सिंपल हॅक आहे. ठीक आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. आता हे एक झालं. अजून तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त आपण दाखवू शकतो, की इथं बिझनेस कार्ड सगळ्यात ब्रोशर पण इथं ब्रोशरचे पण टेम्पलेट आहेत. ठीक आहे. बरेच तुम्ही सर्च करा ब्रोशरचे पण टेम्पलेट आहेत. ठीक आहे. ब्रोशर तुम्हाला एखाद्या ह्याला ब्रोशर बनवून द्यायचंय. ठीक आहे. कुठल्या पण कंपनीला तुम्ही ब्रोशर बनवून देऊ शकता. जसं मी ब्रोशर बनवलं होतं. ठीक आहे. तर त्याचे पण टेम्पलेट्स आहेत इथं. ठीक आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला आपण इन्व्हिटेशन कार्ड बघितलं. अजून बिझनेस कार्ड पण इथे आहे. हे बघा बिझनेस कार्ड. सगळ्यात भारी बिझनेस कार्ड. तुम्हाला आजकाल तुम्ही लोकांना बिझनेस कार्ड बनवून देऊ शकता. बिझनेस कार्डचे तुम्ही सिंपल तुम्हाला रेट माहीत नाही. तुम्हाला एखादा बिझनेस कार्ड बनवून द्यायचं किंवा लोगो बनवून द्यायचा आहे. सिंपल ट्रिक तुम्हाला सांगतो. ChatGPTवर जायचं जसं मी ChatGPTशी बोलतो, की
मला बिझनेस कार्ड आणि लोगो सेलिंगचा बिझनेस करायचा आहे. तर मला क्लायंट कुठून कसं भेटेल किंवा मी कुठल्या क्लायंटला हे बनवू शकतो, विकू शकतो. मेन तुम्हाला काय, तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे 2-3 ब्रँड्सला सर्च करायचंय, 2-3 लोकल बिझनेसला सर्च करायचंय आणि त्यानंतर त्यांच्या बिझनेसबद्दल तुम्ही त्यांचं Instagram प्रोफाइल चेक करा, त्यांचं Facebook चेक करा किंवा Google, सगळ्यात बेस्ट Google चेक करा. त्यांचा तिथून कॉन्टॅक्ट नंबर मिळवा. त्यांना लोगो डिझाइन करून पाठवा. त्यांच्या ह्याचं पोस्टर क्रिएट करून पाठवा. ते तुमच्याकडनं सणावाराला किंवा ह्या गोष्टींना तुम्ही त्यांना मग पोस्टर क्रिएट करून देतो. तुम्ही त्यासाठी चार्जेस घेऊ शकता. फ्री डेमो द्यायचा. आयुष्यात कधी पण लक्ष ठेवा, मी सुद्धा डिजिटल मार्केटिंग एजन्सी रन करतोय. मला पहिल्यांदा कस्टमरला कमीत कमी 2 फ्री डेमो सेंड करायला लागले. तेव्हा कुठं कस्टमरला समजतं, की बाबा हा व्यक्ती काहीतरी करू शकतो. एखादा समोरचा बिझनेसमॅन आहे, त्याला माहीतच नाही तुम्ही काय करू शकता, तर तो तुमच्याकडनं कसं काय तुम्हाला पैसे देईल? नॉर्मल तुमचा बिझनेस आहे किंवा तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेले. हॉटेल चांगलं आहे का वाईट आहे, हे माहीत नसल्याशिवाय तुम्ही हॉटेलमध्ये जेवणार नाही किंवा मेन्यू. थोडक्यात सांगायचं काय, की तुम्हाला येतंय काय, हे तुम्ही दाखवल्याशिवाय समोरचा तुमच्यावर इन्व्हेस्ट करू शकत नाही. तर बऱ्याच गोष्टी तिथे तुम्ही बघू शकता. Canva AI. मी एक छोटासा सिंपल डेमो दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. डेमो दाखवतो, की इथं इमेज जनरेट कशी करतात ती, म्हणजे एआय थ्रू डायरेक्ट काय करायची गरज नाही. तुम्हाला ह्याचा आउटपुट कसा येतो ते दाखवतो. ठीक आहे, लक्ष द्या. क्रिएट अ पोस्टर फॉर श्रीराम डिजिटल सोल्युशन. ठीक आहे. थोडंसं हे आलंय. ठीक आहे. ठीक आहे. सिंपल याला मी असं थोडं चेंज केल्याप्रमाणे, की क्रिएट अ प्रीमियम मार्केटिंग पोस्टर फॉर श्रीराम डिजिटल सोल्युशन, हे तुम्ही मराठीतून पण सांगू शकता. एंटर केला. एंटर केला तर कॅनवा त्याची इमेज जनरेट करून दाखवेल तुम्हाला. केवढे सारे टेम्पलेट्स तो देईल बघा आता तुम्हाला बनवून. येस. बघू शकता तुम्ही इथं. किती भारी एकदम छान ह्यानी एडिटेबल. आता हे तुम्ही नॉर्मल भारीतले पोस्टर असे तुम्ही इंटरफेस, हे खूप सिक्रेट आहे किंवा खूप ह्या आतल्या गोष्टी आहेत किंवा एक सिक्रेटच समजा, की इतकं भारी पोस्टर तुम्ही बनवून देऊ शकता. तुम्हाला वाटणार म्हणजे समोरचा विचार करेल, की बाबा हा काहीतरी प्रोफेशनल एडिटर दिसतोय किंवा प्रोफेशनल एकदम भारीतला कोणतरी काम करणारा दिसतोय. तुम्ही बिझनेस निवडा. तर इथं पण छान. आता हे मला ह्याला चेंज करायचं तर मी ह्याला पण चेंज करू शकतो. ठीक आहे. ह्याला मला थोडंसं एडिट करायचं आहे. ठीक आहे. एडिट म्हणजे काय, ह्याला जरा आउटलाईन तुम्ही बऱ्याच वेळा ह्याचे पोस्टर्स बघितले असतील, कशाचे YouTubeचे पोस्टर्स बघितले असतील. त्याच्यामध्ये ते लोकं काय करतात तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर इथं तुम्ही खाली आलं की तुम्हाला समजा, आता समजा ग्लो करायचं आहे. ठीक आहे. आता ह्याला ग्लोला मला कलर चेंज करायचा आहे. इथं ब्लॅक कलर आहे. मी इथं सिंपल काय करणार, मला ब्लॅक कलर नकोय, मला हवा आहे ठीक आहे, ह्याला आपण जरा हायलाइट दिसणारा कलर देऊ आपण. मला वाटतं समजा हां, ठीक आहे, मला हा कलर पाहिजेल आहे. तर मी इथं आलो, ह्याचे इथं लिहून गेलो. ह्याला लगेच तुम्ही बऱ्यापैकी YouTube व्हिडिओ बघितले असेल, की बऱ्यापैकी YouTubeवर त्यांचे थंबनेल्स इथूनच डिझाइन करतात. Canvaवरनं डिझाइन करतात. आता आम्हाला ह्याचा ब्लर किती पाहिजेल आहे. ठीक आहे, ह्याचं मी साईज मोठी, तुम्ही इथून हे पण ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे. ह्याला पोझिशन ह्याची वरती घेऊ शकता. ठीक आहे. ओके. तुम्ही थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही कसंही आता ह्याची साईज हे हे कशाचं आहे, तुम्हाला ग्लो किती पाहिजेल आहे, ठीक आहे. आता ग्लो मला बऱ्यापैकी एवढं कमी पाहिजेल आहे, ठीक आहे. इंटेन्सिटी त्याची किती शार्प पाहिजेल आहे किंवा डार्क पाहिजेल इथून तुम्ही हे करू शकता, एडिट करू शकता. ब्लर अमाउंट की तुम्हाला ह्याची साईज थोडा मोठा कसा पाहिजेल आहे, ठीक आहे. इथं तुम्ही ह्या गोष्टी डिझाइन करू शकता. ठीक आहे. थोडक्यात सांगायचं काय, की तुम्ही इथून काहीही कितीही भारी गोष्टीला एडिटेबल तुम्ही छान करू शकता. ठीक आहे. नॉर्मल आपण एक छान येलो कलरला बघू. ठीक आहे. इथं जरा ग्रीन सूट होतंय, येलो पण सूट होतंय. ठीक आहे. येलो सूट मला हा कलर हवाय. ठीक आहे. तुम्ही ह्याला थोडं साईज ह्याची हे करा. ठीक आहे. काय साईजचं पाहिजेल आहे. ठीक आहे. इथून तुम्ही ह्याचं समजा हे सेट केलं. ह्याची इंटेन्सिटी वाढवतो. मला डार्क पाहिजे डार्क झालं. लाईट पाहिजे लाईट झालं. ठीक आहे. थोडक्यात सांगायचं काय, की इथून तुम्ही कुठल्याही गोष्टी आरामात कस्टमाइज करू शकता. हव्या तशा करू शकता. मला नंबर एडिट करायचा नंबर. थोडक्यात काय, तुम्ही आजूबाजूचे बिझनेस लोकं जे आहेत, इथं मी माझा फोटो पण ॲड करू शकतो. ठीक आहे. अपलोड्समध्ये गेलो. तर बऱ्याच गोष्टी आहेत. तिथं माझा फोटो आहे. तर इथं मी माझा स्वतःचा फोटो तुम्हाला अपलोड करून दाखवतो.
जो की एकच मिनिट. ठीक आहे, आता हा माझा फोटो आहे. मी याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह केला, तर मी ह्याला इथून डिलीट केला. ठीक आहे, मला हा नको आहे फोटो. मला हा फोटो नको आहे, मी ह्याला डिलीट केला. इथं माझा फोटो स्वतःचा मी इथं आणला. ठीक आहे. तुम्हाला एडिटिंग म्हणजे खूप आता इथं जास्त डीप गोष्टी मी का शिकवत नाही, की बऱ्यापैकी मी इथं गोष्टी कव्हर केल्या. ठीक आहे. आता इथं इथं असा फोटो आणला मी इथं, की मला असा फोटो इथं पाहिजे माझा स्वतःचा. ठीक आहे, थोडा मोठा करतो मी माझ्या फोटोला, जरा सूट होईल म्हणजे वरचा जरा भाग कव्हर होईल. ठीक आहे. माझा स्वतःचा प्रोफेशनल फोटो. हा फोटो सुद्धा मी कुठल्याही स्टुडिओमध्ये शूट केलेला नाहीये. ठीक आहे. हा फोटो सुद्धा मी AI कडनंच बनवून घेतलेला आहे. ठीक आहे. तर इथं आलो मी. आता मला एडिट करायचा आहे माझा फोटो. ठीक आहे. माझा फोटो मला एडिट करायचा आहे. आता इथं खाली आलो, ग्लोवर क्लिक केलं. ठीक आहे. माझ्या फोटोला मला येलो कलरचा आपण घेऊ थोडासा. शेड चेंज करू आपण थोडीशी. आता ह्याला सूट कुठली होईल ते शेड बघू आपण. थोडीशी डार्क मला वाटते आपण ह्याला. ओके, इथं बसू. आता समजा मला हे नको आहे. मला ह्याचं एकच मिनिट. ओके. ओके, 2 मिनिटं. मला हा भाग नको आहे. हा भाग डिलीट केला. आता मी इथं आलो परत. ठीक आहे. तुम्ही तुम्ही हव्या नाहीत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कस्टमाइज करू शकता. ठीक आहे, ते थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे. ते बॅकग्राऊंड रिमूव्हमध्ये ते गेलं होतं. ठीक आहे, आता मला ह्याला एडिट करायचं आहे. ठीक आहे. तर मी आता इथे येणार, परत कस्टमाइज करणार. आता ह्याची डेन्सिटी कुठली आहे, तर मला सर डार्क करायचं आहे थोडं. ठीक आहे, आपण कलर थोडा चेंज करू. कलर तुम्ही कुठल्याही कलरमध्ये हे करू शकता. येलो कलरमध्ये आपण घेऊ याला जरा. नॉर्मल इथं पण तुम्ही कुठल्याही कुठल्याही प्रकारचा टेस्ट तुम्ही चेंज करू शकता. ह्याचं ब्लर अमाऊंट किती तुम्हाला क्लिअर दिसतंय एकदम आउटलाईन. ह्याची आउटलाईन ब्लर होते. ठीक आहे. क्लिअर तुम्हाला आउटलाईन पाहिजे, तुम्ही क्लिअर आउटलाईन ठेवा. आउटलाईनच्या साईजला पण तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. एकदम बारीक करायचं असेल तुम्ही एकदम बारीक लाईटली झालं कसं एकदम बारीक. एकदम भारी, एकदम प्रोफेशनल एकदम ह्याच्यात हे झालेलं आहे. ठीक आहे. इंटेन्सिटी तुम्हाला जास्त ठेवायची. इंटेन्सिटी तर आपली फुल आहे. थोडंसं ह्याला ब्लर अमाऊंट थोडीशी हे केली आपण. ठीक आहे. पाहिजे तसं तुम्ही एकदम प्रोफेशनल ह्या गोष्टी edit करू शकता. झालं की इथून शेअर करायचं, डाउनलोड करायचं. डाउनलोड केलं. ठीक आहे. डाउनलोड PNG करायची, झाला. किती एका मिनिटात माझा पोस्टर स्वतःचा मी तयार केला. ठीक आहे. तर तुम्हाला आता पोस्टर एडिटिंग पण मी दाखवलेलं आहे. ठीक आहे. ह्या तुम्हाला मी आत्तापर्यंतच्या मॅन्युअल सगळ्या गोष्टी दाखवल्या. तुम्ही बघू शकता. एकदाच त्याला हे सांगितलं किती प्रोफेशनल त्यांनी आउटपुट दिलेत मला. ठीक आहे. ह्या आत्तापर्यंत तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी इथंच तुम्ही व्हिडिओ पण आता तुम्ही व्हिडिओ स्वतः तुम्ही एडिट करू नाही. तर आत्ताचं सेशन फक्त आपलं पोस्टरचं आहे किंवा इमेज जनरेशनचं आहे. ठीक आहे. तर आता मी जास्त वेळ वाया न घालवता कॅनव्हावर बेसिक का मी क्लिअर केलं ह्या गोष्टी कॅनव्हाच्या, कारण हे इम्पॉर्टंट होतं. कॅनव्हावर तुम्ही बऱ्याच प्रकारच्या एडिटिंग करू शकता, कस्टमाइज एडिटिंग करू शकता, प्रिंट ऑन डिमांड करू शकता, QR कोड जनरेट करू शकता. बऱ्याच अशा गोष्टी आहेत. कॅनव्हावर शिकायला गेलं तर एक सेशन सुद्धा, एक दिवस सुद्धा कमी पडेल. सो आता आपण मेन तुमचं हे मॅन्युअल वर्क झालं. आता तुम्हाला मॅन्युअल वर्क कमी करून तुम्हाला मी दाखवणार आहे, की तुम्ही एका मिनिटात, ठीक आहे, एका मिनिटात तुम्ही कसं काय एडिटिंग करू शकता किंवा कसं काय डिझायनिंग करू शकता. आता फॉर फॉर एक्झाम्पल आपण हा फोटो डाउनलोड करून ठेवू. ठीक आहे. हा फोटो आपण डाउनलोड करून ठेवू. का ते मी दाखवेल पुढे, सांगेल पुढे का. शेअर करायचा, ह्याला डाउनलोड करायचं मला, आहे तसं डाउनलोड केला हा फोटो. ठीक आहे. हा एक फोटो मी डाउनलोड करून ठेवला. ठीक आहे. आता आपण तुम्हाला ह्याचं मी का करून ठेवलं हे पुढे समजेल. ठीक आहे. ठीक आहे. तर आता कॅनव्हाच्या पण बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत, की काय काय, कसं काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तुम्ही स्वतः आता कॅनव्हा यूज करा. तुम्ही मोबाईलवर ॲप्लिकेशन भेटतं, मोबाईलच्या ॲप्लिकेशनवर पण सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी प्रोफेशनली करू शकता. गरजेचं नाही तुमच्याकडे लॅपटॉप पाहिजेच असं. तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तर तुम्ही आरामात एडिटिंग करू शकता. मोबाईलवर लॅपटॉप असणंच गरजेचं नाही. करायचं म्हणलं की माणूस कसंही करू शकतो. सिंपल भाषेत. वेळ वाया न घालवता आपण पुढे जाऊ. ठीक आहे. टूल नंबर 2, Google Gemini AI इमेज जनरेटर. म्हणजे खूप भारी आहे. म्हणजे जेमिनायचं एक छान क्वालिटी सांगायची झाली तर आउटपुट पटकन भेटतो आपल्याला जेमिनायकडून. ChatGPT करता थोडासा वेळ लागतो आउटपुट यायला, पण जेमिनायकडनं हार्डली विदिन 5 to 10 सेकंड्समध्ये तुम्हाला आउटपुट येतो. टेक्स्टवरून तुम्हाला
हे काय करतं टेक्स्टवरून टेक्स्ट प्रॉम्प्टवरून प्रोफेशनल इमेज तयार करतो. टेक्स्ट टू इमेज प्रॉम्प्ट बेस्ड क्रिएशन, मार्केटिंग क्रिएटिव्हज, ॲड रेडी व्हिज्युअल्स, प्रोडक्ट मॉकअप्स अँड ब्रँड प्रेझेंटेशन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हे करू शकतं. ह्याच्या व्यतिरिक्त आपण कोडिंग वगैरे पण जेमिनायला बघितलंय, पण आपण आज फक्त आणि फक्त इमेज जनरेटरवरच बोलणार आहोत. सो डेमोसाठी आपण हा आत्ता प्रॉम्प्ट इथे टाकणार आहोत. ठीक आहे. ह्या प्रॉम्प्टचं आउटपुट काय आहे? डायरेक्ट आपण जेमिनीवर जास्त वेळ न वाया न घालवता आपण हा सेम प्रॉम्प्ट जेमिनायवर टाकला होता, ह्याच्यावर कॅनोमध्ये टाकला होता. आता हा सेम प्रॉम्प्ट आपण जेमिनायवर टाकणार आहोत. ठीक आहे. आपण आता पुढे जाऊ. ठीक आहे. हा आपला नॉर्मल जेमिनायचा इंटरफेस आहे. इथं आलं, मी हे एंटर केलं. आपण एक काम करू, जेमिनाय वर्सेस चॅट जीपीटी. ठीक आहे. चॅट जीपीटीला मी इथं आलो, हे पेस्ट केलं. जेमिनाय सोबत चॅट जीपीटी पण दाखवून टाकतो मी. हे पेस्ट केलं, एंटर केलं. सेम आता जेमिनायवर उशिरा थोडं एंटर करतोय मी, एंटर केला. दोन्हीचं आउटपुट तुम्हाला समजेल. गुगल फ्लोवर पण आपण जाऊन एंटर करून टाकू. ठीक आहे. काही गोष्टी मी क्रिएशन्स केले होते. ठीक आहे. नवीन इंटरफेस न्यू इथं ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे गुगल फ्लोचं, की इथे हे खूप नेक्स्ट लेव्हलला अपग्रेड झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेव्हलला अपग्रेड मी एक शॉर्टमध्ये सांगतो. नेक्स्ट लेव्हलला अपग्रेड झालेलं आहे म्हणजे काय? इथं तुम्हाला पहिलं इमेज जनरेट करायला सुद्धा क्रेडिट्स लागत होते. ठीक आहे. आता इथे तुम्ही इमेज फ्रीमध्ये जनरेट करू शकता. तुम्हाला कुठल्याही क्रेडिटची गरज नाही. मी इथे प्रॉम्प्ट दिला आणि एंटर केलं. इथे ह्याच्यात सेटिंग्स आहेत. ठीक आहे. आता ह्याला तुम्हाला कुठले एजंटला, आता ह्याचा मेन गोष्ट, ह्याला एजंट आलेला आहे. जसं चॅट जीपीटी आपण क्वेश्चन विचारतो तो आन्सर देतो, तर ह्याला एजंट आला. तुम्ही रेडीमेड व्हिडिओ सुद्धा ह्याच्यामध्ये एडिट करू शकता. व्हिडिओच्या सेशनमध्ये आपण हे बघणार आहोत. एकदम प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंगचा त्रासच संपवून टाकलाय. ठीक आहे. जास्त वेळ वाया न घालवता मी इथे सेटिंग्स दाखवतो ह्याच्या. इथे ज्या सेटिंग्स आहेत, नॉर्मल ही सेटिंग्स पाहिजे मला, एकच पाहिजे. इथं तुम्ही नॅनो बनाना कुठले तुम्हाला पाहिजे त्याच्यात बनवू शकता. व्हिडिओ जनरेशनसाठी तुम्हाला सेटिंग्स आहेत, तिथं तुम्हाला कुठल्या ह्याच्यात व्हिडिओ बनवायचे तुम्ही बनवू शकता. इमेज तुम्हाला फ्री आहे. व्हिडिओ तुम्ही बनवले तर तुम्हाला प्रोफेशनल 10 पहिलं 8 सेकंदाचीच बनवता येत होती. आता 10 सेकंदाची रील तुम्हाला बनवता येते. ठीक आहे. आता मी आलो इथे एंटर केलं. तर बघू तोपर्यंत जेमिनाचं झालेलं आहे बनवून. किती प्रोफेशनल ह्यानी पोस्टर बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. प्रीमियम एआय वर्कशॉप, भविष्य घडवा कृत्रिम बुद्धिमत्तेसह. ठीक आहे. ह्यानी आता आपण चॅट जीपीटीचं आउटपुट बघू. ठीक आहे. अजूनही आता ठीक आहे थोडंसं, ठीक आहे. ओके. श्रीराम डिजिटल सोल्युशन प्रीमियम. चॅट जीपीटी मला आहे ना इमेज जनरेशनसाठी वापरता आणि किती छान गोष्टी तयार केल्यात बघा. लर्न ॲप्लाय टू ग्रो, एआयची ताकद समजा भविष्यात तयारी आजपासूनच करा. एआयची म्हणजे ह्याला जर मी अजून इन्स्ट्रक्शन दिले असते, की माझं नाव हे आहे किंवा हे, तर इथं त्यांनी सगळ्या गोष्टी टाकल्या असत्या. ठीक आहे. तर आता आपण फ्लोमध्ये बघू. काय आउटपुट आहे. तुम्हाला सगळीकडचे आउटपुट दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल, की बेस्ट इमेज क्वालिटी कशामध्ये आहे. मला ऑल्वेज ठीक आहे, आपण पहिलं हे बघू. फ्लो आहे ना, फ्लो एकदम म्हणजे नेक्स्ट लेव्हल इमेज जनरेट करून देतो तुम्हाला. तुम्हाला प्रॉम्प्ट मेन ह्याच्यामध्ये कुठली गोष्ट असते, की तुम्ही चांगला प्रॉम्प्ट देता तुम्हाला त्या लेव्हलची हेवी इमेज बनवता येते. ठीक आहे. तर आपण आता पहिलं परत एकदा ह्याच्या जेमिनायकडे येऊ आणि आता जेमिनायला दुसरा आपण प्रॉम्प्ट देऊ. ठीक आहे. दुसरा प्रॉम्प्ट काय आपला, लक्झरी प्रीमियम परफ्यूम ॲड, रेस्टॉरंट पोस्ट प्रमोशन पोस्टर आणि YouTube थंबनेल तयार करा. ठीक आहे. श्रीराम डिजिटल सोल्युशनसाठी इथं मी ॲड करतो. ठीक आहे. आता परत एकदा जेमिनायवर येऊ. जेमिनायवर आलो. त्याला मी प्रॉम्प्ट दिला, पेस्ट केला. आता फक्त इथे टाकतो की श्रीराम डिजिटल सोल्युशन साठी. ठीक आहे. ठीक आहे. याला मी इथं सीएम डिजिटल सोल्युशनसाठी. ठीक आहे. आता सिंपल मी कॉपी केलं. पहिलं मी चॅट जीपीटीला हे प्रॉम्प्ट देतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये नंबर नाही मी शो करत, पण समजा माझा नंबर हा आहे. समजा कॉन्टॅक्ट नंबर सिंपल मी देतोय, की 1, 2, 3, 4. ठीक आहे. हा नंबर दिला मी त्याला, एंटर केला. तर हे सिंपल मी कॉपी करतो. परत एकदा मी जेमिनायवर येतो. जेमिनायला हे पेस्ट केलं मी. ठीक आहे. एंटर. Google फ्लोवर आलो. ह्याला इथं मी एंटर केला. प्रॉम्प्ट एंटर केला. सिंपल तुम्हाला गोष्टी दाखवते पहिलं मी, की मेन बेसिक्स आहेत हे बेसिक्स. आता तुम्हाला हाय लेव्हलच्या इमेज जनरेशन बघायचे असतील, तर तुम्हाला मी ती गोष्ट दाखवतो. ठीक आहे. जशासाठी मी मगाशी अ, अ, काय बोलतात त्याला, मी जो फोटो हे केला होता. बघू आपण त्याचं काय करता येईल ते दाखवतो.
तुम्ही बघू शकता. आपण ह्याला 3 गोष्टी कोणाचं लक्ष होतं नाही होतं मला माहीत नाही. आपण ह्याला 3 गोष्टी एकत्रित सांगितल्या होत्या. लक्झरी परफ्यूम ॲड, रेस्टॉरंट प्रमोशन पोस्टर आणि YouTube थंबनेल तयार करा श्रीराम डिजिटल सोल्युशनसाठी. ठीक आहे. 3 गोष्टी याला दिल्या होत्या. तुम्ही याचा आउटपुट बघा. ठीक आहे. एकदम छान क्लीन आउटपुट आहे. लक्झरी ॲडव्हर्टायझिंग डिझाइन काय याचं हॉटेलचं काय जे काय असेल ते आपण रेस्टॉरंटचं दिलं होतं आणि YouTube थंबनेल क्रिएशन स्टॉप मेक मनी ऑनलाईन. ठीक आहे. किती छान ह्याने आताच ह्याचं समजा तुम्हाला फक्त वेगळं करायचं असेल तर तुम्ही वेगळं पण करू. आपण दिलेला कॉन्टॅक्ट नंबर आलाय. आपण ChatGPTचं आउटपुट बघू काय आहे ते. किती भारी आउटपुट आलं ChatGPTचं तुम्ही बघू शकता. प्रोफेशनल ह्यानी तर प्रॉपर वेगवेगळे पोस्टर तयार करून दिलेत, की ग्रो युअर बिझनेस विथ डिजिटल मार्केटिंग. काय लागलं हे पोस्टर तयार करायला? ठीक आहे. हे YouTubeचं थंबनेल क्रिएट करायला काय लागलं? मी फक्त सांगितलं. तुम्ही ह्याच्याकडनं वेगवेगळ्या आयडियाज पण करू शकता. तुम्ही आता हाच पोस्टरला तुम्ही व्हिडिओ कन्व्हर्ट करू शकता. ठीक आहे. मेन आता सिंपल प्रॉम्प्ट दिलं, प्रोफेशनल प्रॉम्प्ट द्यायला पण मी तुम्हाला शिकवेल. कसा द्यायचा ते तुम्हाला दाखवेल करून. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. ज्यासाठी मी मेन गोष्ट आता ह्याच्यावर तुम्हाला अजून एक मी एक छान गोष्ट दाखवतो. पहिलं तर ChatGPT आता हे Geminiचे काही प्रॉम्प्ट होते. ते आपण बघितले की Geminiवर काय लेव्हलचं आउटपुट आहे, ह्याच्यावर काय लेव्हलचं आउटपुट आहे आणि फ्लोवर जे माझं सगळ्यात बेस्ट आहे. ह्यानी सेपरेट ह्याला फ्लोचं एक आता इथं फ्लोचं बघा. ह्यानी सेपरेट इमेज तयार केलं. ठीक आहे. तुम्ही एखाद्या ब्रँडसाठी हे असे इमेजेस फ्रीमध्ये हा एक प्रोफेशनल शूट करायला तुम्हाला बाहेर जर तुम्ही प्रोफेशनल शूट करायला गेले या एका फोटोचे कमीत कमी 5,000 ते 10,000 जास्तच चार्जेस सांगतात. पण कमीत कमी 10,000 ते 15,000-20,000 म्हणजे डिपेंड्स ऑन ब्रँड. तुमचं मार्केटमध्ये नाव काय आहे? नॉर्मल आता हा फोटो तुम्ही ₹200-500 ला पण विकू शकता. ₹1000 ला पण विकू शकता. जर तुम्ही प्रोफेशनल आहात, तुमचं सेटअप आहे, तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग आहे, तुमच्याकडे कस्टमर बेस आहे, तर तुम्ही हा फोटो ₹1000 ला पण विकू शकता. ठीक आहे. तर आपण बघू ह्यांनी आता प्रोफेशनल पहिलं ह्याचा परफ्यूमचा केला, नंतर रेस्टॉरंटचा एक वेगळा प्रोफेशनल इमेज तयार केलाय. ठीक आहे. आणि YouTubeचा थंबनेल तयार केलाय. ह्यासाठीच मला हा फ्लो आवडतो, की जसं मी सांगितलं होतं इमेज जनरेशनसाठी बेस्ट आहे फ्लो. AI सिक्रेट्स एक्सप्लोर युअर मार्केटिंग. ठीक आहे. किती छान ह्यांनी पोस्टर तयार केलाय श्रीराम डिजिटल सोल्युशन. ठीक आहे. आता हेच पोस्टर मी ह्याला माझा इमेज देऊन पण तयार करायला सांगू शकतो. तो देऊ शकतो. आता हेच पोस्टर तुम्हाला ठीक आहे, ठीक आहे. आपण एक काम करू. हे पोस्टर मी डाउनलोड करतो. ठीक आहे. बघू आपण. हे पोस्टर मी डाउनलोड केलं. तुम्हाला लगेच दाखवतो, की फोटो एडिटिंग किती सोपं आहे हे दाखवतो. मी 2K मध्ये हे डाउनलोड केलं. ठीक आहे. दाखवतो तुम्हाला जादू काय होते ते. ठीक आहे. तर आपण बघू शकतो या ठिकाणी. आता मी काय केलेलं आहे, तो तिकडचा फ्लोवरचा हा पोस्टर मी इथं ChatGPTवर अपलोड केलाय. ठीक आहे. ChatGPTवर हा पोस्टर अपलोड केलाय. माझा फोटो अपलोड केलाय आणि श्रीराम डिजिटल सोल्युशनचा लोगो अपलोड केलाय. ठीक आहे. तर आता ह्याला मी काय प्रॉम्प्ट देतो हे लक्ष देऊन नीट ऐका तुम्ही. ठीक आहे. प्रॉम्प्ट देतो ह्याला. ठीक आहे. माईक ऑन करतो. भावा एक गोष्ट ऐक. माईक टेस्टिंग करू आपण सगळे व्यवस्थित ओके. हे बघा हे असं अशा काही गोष्टी होतात. ठीक आहे. आता मी बोललो कुठल्या लँग्वेजमध्ये नाही तर आउटपुट कुठल्या लँग्वेजमध्ये आलेलं आहे. ठीक आहे. आपण ह्याला हे करू. तर सिंपल मी ह्याला टाइप करून प्रॉम्प्ट देतो, की भावा ऐक या YouTube थंबनेलमध्ये माझा फोटो ॲड करत आहे. तुझा पोज चेंज केलीस तरी चालेल, पण ऑफिस सेम राहिला पाहिजे आणि लोगो पण आहे तसा आला पाहिजे. ठीक आहे. हे चेंजेस कर आणि छान आहे आहे तसं मला YouTube थंबनेल तयार करून ठीक आहे. ह्याला सांगितलं. हे कॉपी करतो मी. दुसरीकडे पण ह्याचा आउटपुट दाखवेल मी तुम्हाला. हे कॉपी केलं. सिंपल एंटर केलं. आता ह्याचं तुम्ही आउटपुट बघा. ह्याची जादू बघा, की ChatGPT काय करू शकतं. ठीक आहे. ठीक आहे. बघू शकता तुम्ही.
की किती छान क्रिएटिव्ह. ठीक आहे, फेस कट थोडासा माझा ह्यानी फेस आहे तसाच ठेवलाय आणि किती भारी आहे तसा सेम पोस्टर आहे. ह्याच्यामध्ये काय माझा फोटो ॲड केलाय. ठीक आहे. हे सेम आपण जेमिनायला पण सांगितलं होतं. जेमिनायने बघू काय केलंय. जेमिनायने थोडा पोस्टर चेंज केलाय, थोडासा माझा लूक चेंज केलाय. तर ठीक आहे, काही गोष्टी आपण समजा ह्याला सांगितलं की आहे तसाच फोटो ॲड कर. मी काय सांगितलं होतं की पोस्ट चेंज कर. त्यांनी माझी पोस्ट चेंज केली. फेस कन्सिस्टन्सी थोडीशी हे आहे. तुम्ही बघू शकता, पण लोगो एकदम हे भारी आलेला आहे तसं इथं आलेला आहे. श्रीराम डिजिटल सोल्युशन. हे जर तुम्ही कॅनव्हावर केलं असतं, कॅनव्हावरही तुम्ही करू शकले असते तो फोटो, पण आपल्याकडे रेडीमेड फोटो होता तो. ठीक आहे. तो रेडीमेड फोटो एडिट करायला फार त्याचं ह्याला चेंज करा, मग त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करा, बऱ्याच गोष्टी झाल्या असत्या. आहे तसा त्यांनी छान त्याच्यापेक्षा भारी. आता हा पोस्टर बघा, एआय सिक्रेट्स एक्सप्लोर युअर मार्केटिंग. ठीक आहे. आता इथं एआय सिक्रेट्स एक्सप्लोर सेम बऱ्यापैकी सगळं सेम आहे. पोस्ट चेंज केली तर चॅट जीपीटी बेस्ट आहे. म्हणून मी सांगितलं चॅट जीपीटी फेस कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी सेम आहे आणि या गोष्टीमध्ये थोडीशी तर चेंज झालेली. ठीक आहे. तर आता आपण जेमिनायचं ChatGPT फ्लोचं प्रत्येक ह्याचा डेमो बघितलेला आहे. तरी पण आपण पहिलं जेमिनीवर काय आहे ते बघू. तुम्ही स्वतः ट्राय करू शकता वेगवेगळ्या गोष्टी. तर रिअल यूज केस काय आहे जेमिनीचा? सोशल मीडिया ॲड्स, प्रॉडक्ट मार्केटिंग आणि ब्रँड प्रमोशन. तुम्ही रिअलिस्टिक प्रॉडक्टचं ह्याच्यावर तयार करू शकता. भारी-भारी इमेजेस तयार करू शकता. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. आपण ChatGPTकडे जाऊ. तर ChatGPT एआय क्रिएटर. हा ChatGPT खरंच चेंजिंग क्रिएटिव्हिटी. आजकाल ChatGPTमुळे मी एवढंच सांगू शकतो. ChatGPT हे नेक्स्ट लेव्हलला इमेज जनरेशनमध्ये अपग्रेड झालं आहे. तुम्ही त्याला व्यवस्थित प्रॉम्प्ट द्या. तुम्हाला डिटेल प्रॉम्प्ट द्या. तुम्ही बोला, की मला असं रिक्वायरमेंट आहे, माझी ही रिक्वायरमेंट आहे, मला असं करायचं, तसं करायचंय. सगळ्या गोष्टी ChatGPT एकदम बेस्ट आहे. ठीक आहे. आणि एकदम बेस्टच आउटपुट देणार तुम्हाला तो. ठीक आहे. तर आपण इथं ह्याचं आउटपुट बघू की काय ChatGPT काय बऱ्यापैकी मी सांगितलेलं आहे की बऱ्यापैकी लोकांना माहित पण आहे. मार्केटिंग, ब्रँडिंग आणि क्रिएटिव्ह इमेजेस तयार करते. डेमो प्रॉम्प्ट. आता समजा ह्याला आपण एक हाच मला वाटतं ठीक आहे पोस्टर क्रिएट प्रीमियम YouTube थंबनेल ठीक आहे. हेच आपण आता तिथं ट्राय केलं होतं. तर ह्याच्याबद्दल जास्त काय सांगायची गरज नाही. मी तुम्हाला थोडक्यात मगाचा जो एक ChatGPTसाठी आपण एक फोटो डाउनलोड केला होता, तो फोटो तुम्हाला दाखवतो मी काय आहे ते. नक्की आपण कॅनोवरनं एक फोटो डाउनलोड केला होता. आपण इमेज डाउनलोड केला होता, की त्याच्यामध्ये चेंजेस कसे करायचे ते तुम्हाला दाखवतो विदिन अ सेकंड्स. ठीक आहे. ठीक आहे. ChatGPTच्या इंटरफेसवर आपण परत आलेलो आहे. मगाशी आपण हा फोटो डाउनलोड केला होता. ठीक आहे. आता मी ह्याला ChatGPTला काय सांगणार आहे, की बाबा हा जो माणूस आहे ह्याच्या जागी माझा फोटो ॲड कर. ठीक आहे. ह्याला रिमूव्ह कर. ह्याच्या जागी माझा फोटो ॲड कर आणि इथं श्रीराम डिजिटल सोल्युशनचा लोगो पण येऊ दे आणि कॉन्टॅक्ट नंबर किंवा हे गेट स्टार्टचा थोडासा कलर चेंज कर आणि याचं पूर्ण बॅकग्राऊंड पण चेंज करून टाक. थोडंसं कंटेंट सेम राहू दे. माणूस चेंज कर. डिझायनिंग थोडी चेंज कर. ठीक आहे. आपण बघू याचा आउटपुट कसा येतोय ते. ठीक आहे. ठीक आहे. तर मी ह्याला कमांड देतो आता. अ, भावा ऐक ना, मला ह्या पोस्टरमध्ये थोडेफार काही चेंजेस करायचे आहेत. जो काही तुला मी रेफरन्स पोस्टर दिलेला आहे, तर त्या पोस्टरमध्ये मला डिझाइन चेंज करायची थीम चेंज करायची, कंटेंट पण कंटेंट आहे तसा ठेवायचा आहे आणि जो फॉर्मल घातलेला माणूस आहे पोस्टरमध्ये त्याला रिमूव्ह करून माझा फोटो तिथे ॲड करायचा आहे. माझं नाव अथर्व राजेश चिमटे असं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये अ, अशी आहे, की श्रीराम डिजिटल सोल्युशनचा जो लोगो आहे, तो लोगो पण आहे तसा आला पाहिजे. माझा ड्रेसिंग सेन्स पण चेंज कर पूर्णपणे आणि जो प्रोफेशनल कुठला पण छान एखाद्या कलरचे कपडे घाल किंवा पोज त्या पोजमध्ये आण चेंज कर आणि आहे तसा लोगो वगैरे पण ॲड कर आणि डिझाइन चेंज कर, थीम चेंज कर, कलर चेंज कर, ह्या गोष्टी चेंज कर आणि मला छान असा क्रिएटिव्ह अट्रॅक्टिव्ह पोस्टर तयार करून दे. बस इतकंच. बघू शकता इथं व्यवस्थित इथं प्रॉम्प्ट आपण ह्याला दिलेला आहे. आता आपण याचा आउटपुट बघू. हा प्रॉम्प्ट आपण एकदा कॉपी करून घेऊ. ठीक आहे. एंटर केला. हेच सेम आपण जेमिनायला पण सांगू. बघू. लेट्स गो. बूम! तुम्ही बघू शकता, की ह्यानी माझं फेस कट चेंज केलेलं आहे. ठीक आहे. आपण जेमिनायला काही सेटिंग सांगितलं, की बाबा आहे तसं म्हणजे एकदम डीप त्याला प्रॉम्प्ट दिला, की फेस कट आहे तसा ठेव किंवा आहे तसं माझं सगळं मेंटेन कर आणि लोगो त्यांनी डिझाइन चेंज केली पोस्टरची. नंबर आहे तसाच आहे. जेमिनायचा लोगो फक्त इथे येतो. तुम्ही ह्याला पण एडिट करू शकता नंतर. ठीक आहे. ChatGPTमध्ये ही इमेज अपलोड करायची. चला सांगायचं जेमिनीचा लोगो रिमूव्ह कर. लोगो रिमूव्ह करून तुम्हाला भेटेल. ठीक आहे. छोट्या-छोट्या टिप्स आहेत. श्रीराम डिजिटल सोल्युशन एम्पॉवरिंग ब्रँड्स विथ
कटिंग एज डिजिटल स्ट्रॅटर्जीज. ठीक आहे, छान क्रिएट केलाय. चॅट जीपीटीचा बघू काय रिस्पॉन्स आहे. येस येस येस, ह्या एका गोष्टीसाठीच मला चॅट जीपीटी आवडतं. ह्या एका गोष्टीसाठीच मला चॅट जीपीटी, त्यांनी काय केलं, पोस्टर पण क्रिएट करून दिला माझा आणि मला एक बिझनेस कार्ड त्यांनी तयार करून दिलं चॅट जीपीटीने. चॅट जीपीटीवर तुम्ही ऑल इन वन सोल्युशन चॅट जीपीटी आहे. चॅट जीपीटी किंग आहे, विनर आहे माझ्यासाठी. कारण चॅट जीपीटीला तुम्ही फक्त सांगायचं हा इमेज आहे, मला असा वेगळा तयार करून दे किंवा वेगळं पोस्टर तयार करून दे. आहे त्या चॅट जीपीटीची स्पेशालिटी तुम्हाला सांगतो. कुठलाही कसलाही इमेज असू दे, चॅट जीपीटीवर अपलोड करायचा, त्याला सांगायचं इथं ह्या इमेजमध्ये मला हे चेंजेस करायचे आहेत, हे चेंजेस कर आणि मला इमेज रिक्रिएट करून दे. चॅट जीपीटीने बघा कन्सिस्टन्सी, फेस कन्सिस्टन्सी माझी आहे तशी ठेवलेली आहे. ठीक आहे, लोगो त्याने अपलोड नाही केलं, लोगो त्याला आपण अपलोड करायला सांगितलं तर लोगो नाही केला. पण छान केलं. स्पेसिफिकली सांगायचं झालं तर ह्यांनी छान एक बिझनेस कार्ड माझं तयार केलंय. ठीक आहे, आणि ह्यांनी पोस्टर पण तयार केलाय माझा. ठीक आहे, सिम्पल ह्यांनी माझा छान प्रकारे पोस्टर पण तयार केलेला आहे. माझं फेस कन्सिस्टन्सी त्यांनी माझी सेम ठेवलेली आहे. श्रीराम डिजिटल सोल्युशन किती छान व्यवस्थित पोस्टर तयार केलं. असे पोस्टर्स तुम्ही तयार करून दिले, तुम्ही असे पोस्टर तुम्ही तयार करून विकले, तुम्ही बिझनेस ओनरला असे पोस्टर तयार करून दिले, तुम्ही आरामात तुम्ही 10 बिझनेस पकडा. 200-200 रुपयांनी 10 बिझनेसचे झाले ना 2000. 200 रुपयांनी 10 बिझनेसचे 2000 रुपये तुम्ही फक्त पोस्टर बनवून हे केले. आजकाल पोस्टर बनवायचे 200 घ्या, 150 घ्या. 400 सांगून 200 रुपयाला पोस्टर, ही स्ट्रॅटर्जी आहे. कधी पण एखादी गोष्ट तुम्ही पोस्टर पहिलं तुम्हाला फ्री डेमो द्यायला लागेल. पहिले तुम्हाला फ्री डेमो द्यायला लागेल, की सर तुमचा बिझनेसचा असा आपण तुम्ही ह्या पोस्टरमध्ये तुमचा फोटो ॲड करू शकतो प्रोफेशनली. तुम्हाला हवा त्या कपड्यांमध्ये मी तुमचा फोटो शूट करून देऊ शकतो. तुम्हाला स्वतः फोटो तुमचा एक छान फक्त फोटो टाकायचा आहे. तुम्हाला फोटो पाठवायचा आहे. प्रोफेशनली तुम्हाला काय कपडे कुठले घाल तुमची रिक्वायरमेंट सांगायची आहे तसं तुम्ही कस्टम फोटो एडिटिंग तुम्ही करून देऊ शकता. कॅनव्हाच्या हेल्पने तुम्ही कस्टम डिझाइन करू शकता किंवा काय करायचं सिंपल सांगतो. कॅनव्हावर जायचं, कस्टम कुठली पण प्रीमियम टेम्पलेट असू दे, प्रीमियम टेम्पलेटचा स्क्रीनशॉट घ्यायचा किंवा एक फोटो काढायचा, चॅट जीपीटीवर अपलोड करायचं. जसे मी रेफरन्स इमेज, पहिला रेफरन्स इमेज दिला होता मी इथं दाखवतो. पहिला रेफरन्स इमेज काय दिलाय, हा पोस्टर दिलाय. ठीक आहे, ह्या पोस्टरला माझा इमेज दिलाय आणि श्रीराम डिजिटल सोल्युशनचा लोगो दिलाय. त्याला सांगायचं की मला तुमची रिक्वायरमेंट सांगायची, रिक्वायरमेंट काय आहे. त्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला चॅट जीपीटी तुम्हाला प्रोफेशनली इमेज तयार करून देणार. ठीक आहे, तर चॅट जीपीटी माझ्यासाठी विनर आहे. पण अजून तुम्हाला प्रोफेशनल एखाद्या प्रोडक्टचे तुम्हाला फोटो किंवा काही गोष्टी तयार करायच्या त्यासाठी हे बेस्ट आहे. जसं तुम्ही इथं बघू शकता. क्लॉड एकदम बेस्ट आणि नेक्स्ट लेव्हलचे तुम्हाला सॉरी फ्लो एकदम बेस्ट आणि नेक्स्ट लेव्हलचे तुम्हाला इमेज जनरेट करून देतो. सो प्रोडक्ट डिझायनिंगसाठी तुम्ही फ्लोचा यूज करू शकता आणि तुम्हाला नॉर्मल पोस्टर्स बनवायचे, भारी भारीतले अट्रॅक्टिव्ह डिझाईन बनवायचे, त्यासाठी तुम्ही चॅट जीपीटीचा वापर करू शकता. जेमिनाय पण कधी कधी छान म्हणजे भारी आउटपुट देतं. ठीक आहे, पण मी सजेस्ट करेल चॅट जीपीटी आणि गुगल फ्लो. ठीक आहे, हे दोघं विनर आहेत इमेज जनरेशनसाठी. तुम्ही प्रोफेशनली कुठलाही तुम्हाला आज जे काही मी शिकवलंय ना, आज तुम्हाला मी इमेज जनरेशन म्हणजे ग्राफिक डिझायनिंग मध्ये एकदम बेस्ट नेक्स्ट लेवलला नेलेलं आहे. ठीक आहे, आपण एक काम करू, आपण अजून एक परफ्यूमचा ब्रँडचा ह्याला इमेज तयार सांगितलंच आहे आपण ऑलरेडी, इथं परफ्यूम ब्रँडची इमेज तयार केलेलीच आहे. तुम्हाला ह्याच इमेजला तुम्ही फोटो ते व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू शकता. व्हिडिओचं सेशन आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग काहीही न करता, कुठल्याही थर्ड पार्टी ॲपचा उपयोग न करता तुम्ही प्रोफेशनल एडिटिंग कशी करू शकता. आपण प्रोफेशनल ॲप्लिकेशनचं पण दाखवणार आहे आणि फ्लोचं पण दाखवणार आहे. ठीक आहे, प्रोफेशनल ॲप्लिकेशनची आजकाल गरजच राहिलेली नाहीये. हा, तुम्हाला फार एकदम तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगमध्ये पूर्ण प्रॉपर हे करायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. आपण काय आहे एआय थ्रू व्हिडिओ एडिटिंग कशी करायची ह्या गोष्टी आपण शिकवणार आहे नेक्स्ट सेशनमध्ये. ठीक आहे, तुम्ही बघू शकता किती प्रोफेशनल छान इमेज ह्यांनी जनरेट केलेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. तर बघितलं आपण की चॅट जीपीटी कसा इमेज जनरेट करायला मदत करू शकतो. तुम्ही तुमच्या ह्यानी कुठलेही छान छान तुम्ही लास्ट टाइम मी दाखवलं होतं की माझा फोटो कुठल्याही सुपरस्टार बरोबर मी फ्री सेशन मध्ये दाखवलं होतं की माझा फोटो हा त्याला पोस्टर माझा फोटो द्यायचा. क्रिएट माय फोटो विथ सलमान खान, क्रिएट माय फोटो विथ शिवाजी महाराज. मी काल पण दाखवलं होतं, आधीच्या सेशन मध्ये पण दाखवलं की ते ऑलरेडी दाखवले, तर त्यामुळे ते मी दाखवलं नाही आता ह्या सेशन मध्ये. पुढे जाऊ आपण. ठीक आहे, चॅट जीपीटीचं तुम्हाला समजलेलं आहे. फ्लो
सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे फ्लो. जसं तुम्हाला मी दाखवलेलं आहे, तरी पण मी आता थोडक्यात याची माहिती सांगतो, की फ्लो काय सिनेमॅटिक एआय स्टुडिओ ह्याचा वापर करून तुम्ही ॲनिमेशन नेक्स्ट लेव्हलला करू शकता. सिनेमॅटिक फोटोज, व्हिडिओ बनवू शकता. मी आतापर्यंत सेशनमध्ये दाखवलेले आहेत. नॉर्मल प्रॉम्प्ट देऊन तुम्ही फोटो पण तयार करू शकता, फोटोचा व्हिडिओचं सेशन आपण प्रॉपर नंतर ठेवणार आहे, की कसं काय. मी जर सांगितलं होतं, की तुम्ही 30-30 सेकंदाची रील, 1-1 मिनिटाची रील तुम्ही कशी बनवू शकता. हे सगळं व्हिडिओ एडिटिंगमध्ये. नॉर्मल व्हिडिओ एडिटिंगमध्ये तुम्हाला उद्या प्रॅक्टिकल मी करून दाखवणार आहे. प्रॅक्टिकल की कसं करायचं, काय करायचं, कशा पद्धतीने व्हिडिओ कन्सिस्टन्सी ठेवायची, फेस कन्सिस्टन्सी कुठल्या पद्धतीने ठेवायची, ह्या सगळ्या प्रोफेशनल गोष्टी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. सो फ्लोचा बेसिकली यूज काय, क्रिएट अ सिनेमॅटिक ॲडव्हर्टाइजमेंट. आपण हा एक काम करू, आपण फ्लोमध्ये हे जे काही प्रॉम्प्ट आहे, हा प्रॉम्प्ट आपण टाकून बघू की काय आउटपुट येतं. ठीक आहे. मेन मी तुम्हाला ह्याचं यूज केस सांगतो, की प्रोफेशनल फोटोला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करता येतं. प्रोफेशनल डायलॉग्स एडिटिंग प्रोफेशनली वाटणारच नाही, की हा व्हिडिओ जो आहे तो फ्लोमधनं क्रिएट केलाय. ठीक आहे. एवढे रिअलिस्टिक नेक्स्ट लेवलचे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग जनरेट करता येतात फ्लोमधनं. ठीक आहे. आपण काम करू, पुढे जाऊ. फोटोकडे आजचं सेशन फोटोचं आहे, तर इमेजचं आहे, तर आपण त्या केसवर फोकस करू. ठीक आहे. आपण हा प्रॉम्प्ट टाकून बघू की तिथं काय आउटपुट येतोय. ठीक आहे. आपण फ्लोमध्ये आलेलो. तो प्रॉम्प्ट मी कॉपी केला, इथं आलो आणि ह्याला मी सिंपल एंटर केलाय. ठीक आहे. ह्याची ऑलरेडी आपण सेटिंग करून ठेवलेली आहे. ह्याला मी सिंपल एंटर केलाय. बघू आपण. बघू शकता काय लेवलचा आउटपुट आलेला आहे. श्रीराम डिजिटल सोल्युशन एम्पॉवरिंग युअर डिजिटल फ्युचर. तर ह्या लेवलला गुगल फ्लो काम करतं. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. अजून एक आपण ह्याला प्रॉम्प्ट देऊ. एक मिनिट मी कॉपी करतो. ठीक आहे. मी सिम्पली काय केलं, माझा फोटो इथं अपलोड केलाय ह्याच्यावर आणि ह्याला प्रॉम्प्ट दिलाय. ठीक आहे. एक छान दुसरा जो प्रॉम्प्ट होता, की क्रिएट अ मूव्ही स्टाईल सेन्स ऑफ दिस. आणि तुम्ही हे जे काही प्रॉम्प्ट आहे ना, तुम्हाला जी काही रिक्वायरमेंट आहे, तुम्ही ChatGPTला सांगून त्याचा प्रॉम्प्ट जनरेट करून घेऊ शकता. तुमचं लेव्हल ऑफ थिंकिंग कसं असतं, एखादे पोस्टर बनवायचं, मला एखादी इमेज बनवायची, तुमच्या डोक्यामध्ये ती कन्सेप्ट क्लिअर लागते, की मला काय कन्सेप्टवर मला इमेज जनरेट करायचं आहे. तुम्ही नॉर्मल सांगितलं, तुम्हाला बॅड आउटपुट भेटतो. ठीक आहे. आणि जर तुम्ही व्यवस्थित त्याला रेफरन्स इमेज देताय, त्याला व्यवस्थित काही गोष्टी प्रोव्हाईड करताय, व्यवस्थित जसं मी सांगितलं, तुम्ही इनपुट जर व्यवस्थित देताय, तरच तुम्हाला आउटपुट बघायला भेटणार आहे. ठीक आहे. इमेज जनरेट होतोय. आपण बघू काय लेव्हलचा इमेज जनरेट होणार आहे ते. जस्ट बूम. ठीक आहे. ह्यानी काय लेव्हलचं भारी पोस्टर तयार केलंय बघा. द आर्किटेक्ट. काय लेव्हलचं पोस्टर तयार केलंय. आय होप सगळ्यांनी व्यवस्थित. मी एक काम करतो, हा फोटो डाउनलोड करून तुम्हाला दाखवतो, की खूप नेक्स्ट लेव्हल ह्यानी इमेज जनरेट केली. मी तेच सांगतो, एकदम भारी-भारी नेक्स्ट लेव्हलच्या तुम्हाला इमेज जनरेट करायचं, त्यासाठी फ्लो बेस्ट आहे. छान-छान प्रॉडक्टच्या इमेजेस तुम्हाला डिझाइन करायच्या आहेत. ChatGPT तर आहेच. मेन तुम्हाला सांगितलं, प्रत्येक कुठल्या गोष्टीसाठी कुठलं तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तुम्हाला फोटो मी ओपन करून दाखवतो, की काय लेव्हलचा हा फोटो जनरेट झालेला आहे. तुम्ही बघू शकता. माझं फेस कन्सिस्टन्सी ह्यानी सेम ठेवली आहे. मला प्रोफेशनल ह्यानी इथे ॲड केलंय. प्रोफेशनल द आर्किटेक्ट बिल्डिंग द एआय एम्पायर. तुम्ही जस्ट इमॅजिन, तुम्ही बघू शकता. हे तुम्ही अजून एक ह्याच्यामधनं तुम्हाला एक बिझनेस आयडिया मी देऊ इच्छितो, की तुम्ही याच्या थ्रू तुमचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पण ग्रो करू शकता. ठीक आहे. किती क्लीन ह्यानी फोटो जनरेट केला तुम्ही बघू शकता. जस्ट ह्याची क्वालिटी चेक करा. एकदम प्रोफेशनल हाय क्वालिटी इमेज जनरेट करून दिलेली आहे. असं नाही की काहीतरी करायचं म्हणून केलंय. प्रोफेशनल ह्याला तुम्ही एडिट, तुम्हाला नाव द्यायचं, तुम्ही ह्याला इमेजला ChatGPTवर अपलोड करा, सांगा वरती माझं नाव, नंबर ते काय ते कस्टमाइज तुम्ही करू शकता. तुम्हाला पूर्णपणे एडिटिंगचं काम संपवून टाकलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. तुम्हाला मी दाखवलं आतापर्यंत आपण जे काही गोष्टी बघितल्या, जे काही टूल्स, पॉवरफुल एआय टूल्स बघितलेत आपण इमेज जनरेशनसाठी. आणि मी सांगेल, माझं 10 ठिकाणी जाऊ नका. बरेचसे अजून मिड जर्नी आहे, पिका आहे, बरेचसे इमेज जनरेशन टूल्स आहेत. पण एकावर कन्सिस्टन्स राहा, एकावरच प्रॅक्टिस करा, एकामध्ये प्रो बना. बाकी दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. तुम्हाला सांगितलं, ChatGPT इज द बेस्ट इमेज जनरेशन टूल फॉर मी अँड ऑल. म्हणजे मी आता असा विचार करतो, की ChatGPT माझ्यासाठी बेस्ट आहे. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये आपण जरा काही महत्त्वाच्या गोष्टी, आता आपण प्रॅक्टिकल बघितलं, काही पैसे कमवायचे, काही तुम्ही ह्या स्किल्स वापरून कसे पैसे कमवता ह्याकडे आपण जरा लक्ष देऊ. ठीक आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काही गोष्टी बघितल्या, तर आपण आता थोडंसं पुढे जाऊ.
की आता ह्याच्यातून तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, की तुम्ही हे सगळ्या गोष्टी जे काही तुम्हाला टूल शिकवले, जे काही तुम्ही स्वतः ट्राय करा. तुम्ही स्वतः त्याच्यावर काही गोष्टी बनवा, सोशल मीडियावर टाका, आपल्या ग्रुपवर टाका. आपला जो ग्रुप आहे तिथं काही गोष्टी बनवून टाका. तर मला समजेल की तुम्ही काहीतरी यूज केस करताय. तुम्ही जे काही तुमचं अटेन्शन आहे ते क्लासमध्ये आहे किंवा तुम्ही शिकताय व्यवस्थित आणि त्याचा वापर पण करताय. ठीक आहे. तर पुढे जाऊ आपण. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. ठीक आहे. तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग का? एआयला योग्य सूचना देण्याची कला. जितका स्पष्ट प्रॉम्प्ट तितका चांगला आउटपुट. आता इथं बॅड प्रॉम्प्ट काय? पोस्टर तयार कर. कशाचं? गुड प्रॉम्प्ट काय? लक्झरी, प्रीमियम, ॲडव्हर्टाइजमेंट, ब्लॅक बॅकग्राऊंड, गोल्ड लाइटनिंग, सिनेमॅटिक स्टाईल. एक्सपेक्टेड आउटपुट प्रोफेशनल एआय इमेज. तुम्ही एवढं पण तुम्हाला सांगतो, की तुम्ही असं पण तुम्ही की असं त्याला प्रॉम्प्ट द्यायचा, की असं मला पोस्टर तयार करून दे, की एआयने इमेज जनरेट केलं वाटलंच नाही पाहिजे. रिअलिस्टिक तुमची रिक्वायरमेंट सांगा. त्याला रेफरन्स इमेज द्या, की मला अशा प्रकारचा इमेज जनरेट करायचा आहे. ह्याच्यातून तुम्ही कार्टून्सचे पण इमेज जनरेट करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही रेफरन्स इमेज अपलोड करा. त्याला सांगा, की मला असं इमेज जनरेट करू दे. कॅरेक्टर चेंज कर. मला आयडिया दे. कॅरेक्टर चेंज कर. तुम्ही मॉकअप्स बनवू शकता. मॉकअप्स म्हणजे एक काय मॅगझिन्सचे हे तयार करू शकता. ठीक आहे. तर ते तुम्ही रेफरन्स इमेज फक्त ChatGPTला तुम्हाला कसलाही इमेज तयार करायचा आहे किंवा एक प्रोफेशनल कुठलीही गोष्ट तयार करायची आहे. रेफरन्स इमेज ChatGPTला त्याला विचारायचं, की मी हे कसं करू शकतो? ChatGPT तुम्हाला सांगेल. प्रोफेशनली गाईड करेल. तर सब्जेक्ट मेन काय? प्रॉम्प्टचा फॉर्म्युला काय? सब्जेक्ट काय तयार करायचंय? स्टाईल कोणत्या स्टाईलमध्ये तुम्हाला तयार करायचंय? बॅकग्राऊंड पार्श्वभूमी तुमची कशी पाहिजे? काय बॅकग्राऊंड पाहिजे? लाइटनिंग काय पाहिजे? आणि ॲस्पेक्ट रेशिओ काय पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ॲस्पेक्ट रेशिओ काय पाहिजे? तुम्हाला मी प्रॉम्प्ट जनरेटर तुम्हाला फ्री सेशनमध्ये दिला होता, ज्याची किंमत 10,000 आहे. तुम्ही त्याचा कधी वापर केलाय का नाही मला माहीत नाही. पण नॉर्मल इमेज आणि प्रोफेशनल प्रॉम्प्ट जनरेटर ते इमेज तयार करून तुम्ही यूज केस करा. तर तुम्हाला समजेल. आता मी ते दाखवलं असतं, पण त्याला खूप टाईम जाईल. तुम्हाला फक्त एक झलक दाखवतो प्रॉम्प्ट इंजिनिअरची काय कसं काम करतो ते. ठीक आहे. तर हा प्रॉम्प्ट इंजिनिअर आहे. आता ह्याला मी नॉर्मल बोलतो. मला माझ्या डिजिटल डिजिटल मार्केटिंग एजन्सी साठी पोस्टर हेल्प करशील का? आता याचा रिस्पॉन्स बघा काय येतो. अरे याने तर डायरेक्टच पोस्टर बनवून दिला. वेट एक मिनिट हा. ठीक आहे. तर आपण परत एकदा बघू. मला छान पोस्टर क्रिएट करायचे आहे. अरे हा परत तिथंच. ठीक आहे. सिस्टम ग्लिच आहे. मी ह्याला डायरेक्ट सांगतो, की हा गिव्ह मी द प्रॉम्प्ट विच हेल्प्स मी टू ऑप्टिमाइज माय रिझ्यूम. ठीक आहे. हां. आता ह्याने काय विचारलंय, तुम्ही ह्याला मराठीतून बोलू शकता, की मला हां, की आपण त्याला काय सांगत होतो, मला पोस्टर तयार करायचा आहे. हां, आता ह्याला सांगू, मला छान थांबा मी ह्याला बोलतोच डायरेक्ट. भावा ऐक ना, मला माझ्या डिजिटल मार्केटिंग एजन्सीसाठी पोस्टर क्रिएट करायचा आहे. तर मला तू प्रॉम्प्ट देऊ शकतो का? प्रॉम्प्ट जनरेट करायला मला मदत करू शकतो का? हे मला सांग. ठीक आहे. छान प्रोफेशनल पोस्टर तयार करायचं डिजिटल मार्केटिंग एजन्सीसाठी. तर त्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे? मला प्रॉम्प्ट जनरेट करून दे ना मला त्याचा. एवढंच मी ह्याला बोललो. एंटर केला. हां. आता व्यवस्थित येतो. मी चुकीचा मगाशी त्याला मला सांगायचं काय होतं, की मी चुकीचं आउटपुट देतो. सिस्टम ग्लिच नाही. मी चुकीचा त्याला इनपुट देत होतो. मी त्याला काय सांगत होतो, की मला पोस्टर तयार करून दे. ठीक आहे. तर हो, नक्की मदत करू शकतो. पण एकदम प्रोफेशनल, हाय कन्व्हर्टिंग पोस्टर प्रॉम्प्ट तयार करायचा असेल, तर आधी काही माहिती हवी. त्यानंतर मी तुला एआय इमेज जनरेटर, ChatGPT, Midjourney, Flux, Indogram, Leonardo AI वगैरेसाठी रेडी टू यूज प्रॉम्प्ट देईल. आता त्यांनी काय सांगितलंय, तुझ्या डिजिटल मार्केटिंग एजन्सीचं नाव काय आहे? पोस्टरचा मुख्य उद्देश काय? लीड जनरेशन, ब्रँड अवेअरनेस, सोशल मीडिया. ठीक आहे. टार्गेट ऑडियन्स काय आहे? मी सगळे ह्याला हे जेव्हा रिस्पॉन्स देईल, एकदम प्रोफेशनल तुम्हाला प्रॉम्प्ट जनरेट करून देईल. प्रॉम्प्ट जनरेट करून दिल्यानंतर त्याचा आउटपुट तुम्ही चेक करा. आता हे तुम्ही तुम्हाला ऑलरेडी दिलाय. नसेल तर WhatsApp ग्रुपमध्ये मेसेज करा. हा फक्त स्पेशली ह्याला प्रॉम्प्ट देण्यासाठी ह्याला मी तयार केलेला आहे. आपल्याकडे हा आहे. तुम्हाला हा स्पेशली तुम्हाला कुठल्याही याचं तुम्हाला एखादं काम करायचं तुम्ही ह्याच्याकडनं प्रॉम्प्ट जनरेट करून देऊ शकता. नॉर्मल ChatGPT पण तुम्हाला प्रॉम्प्ट जनरेट करून देतं. पण ह्याचा जो आउटपुट आहे तो नेक्स्ट लेव्हलचाच आउटपुट असतो. ठीक आहे. सो आपण पुढे जाऊ.
तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग पण मी तुम्हाला शिकवलेलं. ज्या ज्या लोकांकडे नाहीये त्यांनी मला कमेंट करा, मला पिंग करा. मी त्यांना हा प्रॉम्प्ट जनरेटर त्यांच्या बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये किंवा तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. रिअल क्लायंट्स, लाईव्ह प्रोजेक्ट, रिअल क्लायंट प्रोजेक्ट. वर्कशॉपमध्ये शिकलेल्या टूल्सचा वापर करून खालील क्लायंट्स रेडी प्रोजेक्ट तयार करता येतात. काही महत्त्वाच्या गोष्टीवर डिस्कशन करायचं. आता वर्कशॉपचं एंडिंग सेशन आलेलं आहे, तर थोडंसं लक्ष द्या, की रेस्टॉरंट पोस्टर मेन गोष्ट आहे, की आता तुम्ही ह्याचा वापर करून फोटो जनरेट करून आम्ही कसे पैसे कमवणार. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, रेस्टॉरंट पोस्टर बनवू शकता, परफ्यूमची ॲडव्हर्टाइजमेंट करू शकता, व्हिजिटिंग कार्ड तुम्ही तयार करून देऊ शकता, इंस्टाग्राम पोस्ट तुम्ही तयार करून देऊ शकता, ब्रोशर डिझाईन तुम्ही करून देऊ शकता कॅनवाच्या टेम्पलेट यूज करून. ठीक आहे. तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा उपयोग करून तुम्हाला सांगतो सोशल मीडिया हँडलिंग खूप ट्रेंडिंग आहे. तुम्ही ChatGPT वर जावा, त्याला सांगा की मला सोशल मीडिया हँडलिंग करायची आहे, मला क्लायंट कुठून भेटतील. ठीक आहे. तो तुम्हाला पूर्ण गाईड करेल. तुम्हाला आसपासचे तुमचे बिझनेस, लोकल बिझनेस सर्च करायचे गुगलवर, तुम्हाला भेटून जातील. त्यांना कॉन्टॅक्ट करायचं, त्यांचं इंस्टाग्राम चेक करायचंय. तिथं तुम्हाला नसेल त्यांच्या पोस्ट बघायच्या पहिलं, की काय पोस्ट आहेत त्यांच्या. त्यानुसार त्यांच्या रिक्वायरमेंट काय, त्यांचं कशामुळे आहे, त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला लागेल. काही फ्री डेमोज पाठवावे लागतील, तेव्हा तुम्हाला त्यांचं काम देतील. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. तर कसं एआय स्किल्स वापरून इन्कम अपॉर्च्युनिटी कशी जनरेट करता येईल, तर मेन प्लॅटफॉर्म लागतो. ठीक आहे. तर पोस्टर डिझायनिंगला तुम्ही ही तर चार्जेस पण तुम्हाला मी सांगितले, की पोस्टर डिझाईनचे 299 ते 999 पर्यंत तुम्ही पोस्टल डिझाईनचे घेऊ शकता. आपण त्या लेवलचे पोस्टर जनरेट करायला तुम्हाला दाखवलेले आहेत. आता मी डेमो माझ्याबद्दलचा दाखवला. तुम्ही तुमच्याबद्दलचे किंवा एखाद्या बिझनेस बद्दलचे तुम्ही पोस्टर तयार करू शकता. ठीक आहे. जसं रेस्टॉरंटचं दाखवलं आणि परफ्यूमचं पण दाखवलं मी. ठीक आहे. थंबनेल डिझाइन सगळ्यात मोठी गोष्ट. युट्यूबर्सला कॉन्टॅक्ट करा. युट्यूबर थंबनेल डिझाइनसाठी लोकं ठेवतात. त्यांना एक थंबनेलसाठी तुम्ही स्टार्टिंगला बेसिक बिगिनर आहात तर ₹200 चार्जेस करू शकता. तेव्हा तुमचा प्रोफेशनल ब्रँड तयार होईल, तर तुम्ही ₹1000 चार्जेस घेऊ शकता. सोशल मीडिया डिझायनिंग 2000 ते 10,000. जसं मी सांगितलं, की सोशल मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये काय येतं, पोस्टर डिझाइन करायचे. जास्त डोकं चालवायची गरज नाही. ChatGPTला सांगायचं, असा-असा बिझनेस आहे. मला ह्यासाठी पोस्टर, रोज एक पोस्टर तयार करायचं आहे आणि ह्यांची सोशल मीडिया मॅनेजमेंट करायची आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये काय आहे, पोस्टर डिझाइन करून नुसतं चालत नाही, तर पोस्टरला कॅप्शन्स आणि हॅशटॅग पण पाहिजे. ChatGPTला पोस्टर जो काही बनवला तो रेफरन्स द्यायचा. ChatGPTला सांगायचं मला ह्याचे काय, ह्या पोस्टरसाठी मला कॅप्शन्स आणि हॅशटॅग देत. ChatGPT एका सेकंदात तुम्हाला पोस्टरचे कॅप्शन्स आणि हॅशटॅग तुम्हाला तयार करून देईल. ठीक आहे. एआय इमेज जनरेशन, एआय जसं आपण हाय क्वालिटीचे तुम्हाला दाखवले, की प्रोफेशनल शूट करायला एका इमेजला फक्त सिंगल त्या परफ्यूमच्या बॉटलचं तुम्हाला इमेज क्लिक करून तुम्हाला द्यायचं असेल, तर तुम्हाला बाहेर तुम्ही प्रोफेशनली विथ कॅमेरा शूट करायला गेलं तर खूप जास्त खर्च येतो. तर तोच तुम्ही एआय इमेज जनरेट करून दिली तर तुम्हाला ₹500 ते ₹3000 पर्यंत तुम्ही ते सेल करू शकता. ब्रोशर तुम्ही 500 ते 5000 पर्यंत डिझाइन करून देऊ शकता. प्रेझेंटेशन जसं मी सांगितलं, की पीपीटी प्रेझेंटेशन तुम्ही नोटबुक एलएमचा वापर करून पीपीटी प्रेझेंटेशन करू शकता. तुम्ही गावाचा वापर करून पीपीटी प्रेझेंटेशन तयार करू शकता. ठीक आहे. याचा प्लॅटफॉर्म्स काय त्याचे, Fiverr, Upwork, LinkedIn, Instagram सगळ्यात जास्त चालणारे प्लॅटफॉर्म्स आहेत. तर तुम्हाला ह्याच्यावर स्टडी करायला लागेल प्रॉपर, की Fiverrवर लॉग इन कसं करायचं, Upworkवर लॉग इन कसं करायचं. तुम्ही स्वतः ह्या गोष्टीचा प्लॅटफॉर्म, आता मी ह्या प्रत्येक गोष्टी करून दाखवणार नाही, कारण प्रत्येक गोष्टी जर मी करून दाखवल्या तर तुम्हाला करायला काहीच राहणार नाही. तुम्ही स्वतःचा, तुम्हाला खरंच जर पार्ट टाइम इन्कम जनरेट करायचा असेल तर तुम्ही ह्या गोष्टी सर्च करा. Fiverr, Upwork काय आहे, Fiverr काय आहे. LinkedIn तर प्रत्येकाला माहिती, Instagram प्रत्येकाला माहिती. ह्या 2 गोष्टी ह्या फ्रीलान्सिंगचे प्लॅटफॉर्म आहेत. तुम्ही ChatGPTला विचारा, रिसर्च करा, नोटबुक एलएमला विचारा, जेमिनाला विचारा, रिसर्च करा. तर सगळं तुम्हाला ह्याचा प्रोफेशनल तुम्हाला रोड मॅप भेटून जाईल. ठीक आहे. तर नेक्स्ट सेशन. आता नेक्स्ट सेशनला जायच्या आधी आपण आत्तापर्यंतची समरी, की आज आपण काय शिकलो ह्याची तुम्हाला एक छानशी समरी व्हिडिओ मी दाखवणार आहे. ठीक आहे. तर सो बी रेडी. मी तुम्हाला आजचं जे काय आपण शिकलोय एक छोटीच, कारण एक रिमाइंड लागतो, की एक 2 तासाचा पिक्चर आपण 2 मिनिटात सांगतो, तसं एक आपण हा जो काही वर्कशॉप आहे त्याची एक समरी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी आपण समजून घेऊ, की नेक्स्ट सेशनमध्ये आपण प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग शिकणार आहोत. जे व्हिडिओ एडिटिंग करून तुम्ही YouTube चॅनल तुमचं ग्रो करू शकता, तुम्ही तुमचं Instagram ग्रो करू शकता, तुम्ही, आणि एवढंच नाही तर तुम्ही प्रोफेशनल व्हिडिओ तुम्ही जनरेट करून तुम्ही विकू पण शकता. ह्याचे तुम्हाला कस्टमर कसे भेटणार, कुठून भेटणार, ह्याच्यावर पण आपले सेशन्स आहेत. मी तुम्हाला सांगितलं, प्रॉमिस केलं होतं, की मी नुसतंच एआय शिकवणार नाही, तर त्या स्किल्सचा उपयोग करून तुम्हाला तुमचा क्लायंट कसा भेटेल इथपर्यंतची जर्नीला आपण सोबत आहोत. तुम्हाला ह्या गोष्टी शिकायच्या असेल शेवटपर्यंत आपले मास्टर क्लास अटेंड करत राहा, रेग्युलरली व्हिडिओज बघत राहा.
जेव्हा जेव्हा सेशन्स असेल तेव्हा तेव्हा प्रॉपरली सेशन अटेंड करत जा. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते मला पिंग करा, व्हॉट्सअप करा किंवा माझ्या इंस्टाग्राम, फेसबुकला तुम्ही कनेक्ट करून तुम्ही मला तिथे विचारू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट सेशन आपण क्रिएट प्रोफेशनल व्हिडिओ विदाउट कॅमेरा. ठीक आहे. हे थोडंसं हे झालेलं आहे. टेक्स्ट टू व्हिडिओ, टेक्स्टवरनं व्हिडिओ कसा बनवायचा, इमेजवरनं व्हिडिओ कसा बनवायचा, प्रोफेशनल इंस्टाग्राम रील कशी बनवायची, शॉर्ट्स कसे बनवायचे, कार्टूनचे व्हिडिओ कसे बनवायचे, हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत. सो खूप इंटरेस्टिंग सेशन होणार आहे नेक्स्ट. सो बी रेडी फॉर इट. एकदम धमाकेदार सेशन होणार आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला प्रोफेशनल एकदम सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. त्यासाठी कुठल्या प्रकारचा तुमच्याकडे भारीतलाच लॅपटॉप पाहिजे असं नाही. तुम्ही मोबाईलवरनं सुद्धा ह्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. तर आपण आता एक समरी बघू की आतापर्यंत काय शिकलो आणि आपण थांबू. ठीक आहे. ठीक आहे. तर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आणि बघा. आपण समरी घेतोय की आतापर्यंत आपण काय काय शिकलोय त्याची. ठीक आहे. लक्ष द्या. नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण D3 मास्टर क्लासची सविस्तर चर्चा करणार आहोत. डिझाईन, प्रॉम्प्टिंग आणि AI एकत्र आले की कामाची पद्धत कशी पूर्णपणे बदलू शकते हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरू करूया. आजच्या या सत्रात आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगते. सुरुवातीला मास्टर क्लासचा आढावा, मग सर्वोत्तम AI डिझाईन टूल्स, प्रॉम्प्टिंगची कला, क्लायंटचे प्रत्यक्ष प्रोजेक्ट्स, फ्रीलान्स इन्कमच्या संधी आणि शेवटी पुढील आठवड्यात आपण काय शिकणार आहोत म्हणजेच AI व्हिडिओबद्दल बोलूया. तर सर्वात आधी आपण आतापर्यंत काय पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया. पहिल्या 2 दिवसांमध्ये आपला मुख्य भर हा रिसर्च, डेटा अनालिसिस आणि ऑटोमेशनवर होता. आठवतंय ना? नोटबुक LM, जेमिनाय असिस्टंट, जुलियस AI, कॉमेट ब्राउझर आणि विस्पर फ्लो ह्या टूल्सची आपण ओळख करून घेतली. इथे एक अतिशय महत्त्वाची प्रोटेप लक्षात ठेवा. या सर्व टूल्समुळे आपला बेस पक्का झालाय, प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे आणि हाच पाया पक्का असेल तर पुढचं डिझाईनचं काम अक्षरशः चुटकीसरशी होतं. आता वळूया आजच्या मुख्य विषयाकडे म्हणजेच सर्वोत्तम AI डिझाईन टूल्सकडे. सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे कॅनव्हा AI. हे फक्त एखादं साधं टूल नाही बरं का, तर हा तुमचा स्वतःचा एक डिझाईन असिस्टंट आहे. याचा डॅशबोर्ड इतका सोपा आणि युजर फ्रेंडली आहे की कोणीही अगदी झटपट आणि सहजपणे निर्मिती करू शकतं. याच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर मॅजिक डिझाईन हे खरंच जादुई आहे. AI स्वतःहून तुम्हाला भारी डिझाईन सुचवतो. याशिवाय QR कोड जनरेटर आणि एका क्लिकवर बॅकग्राऊंड काढणारं फीचर खूपच कामी येतं. पोस्टर्स, ब्रोशर्स किंवा सोशल मीडिया पोस्ट बनवण्यासाठी याचा वापर सर्रास होतो. पण यातली सर्वात भारी गोष्ट काय माहितीये? एक स्टुडंट नोट म्हणून हे नक्की लक्षात ठेवा. कॅनव्हा AI वापरून आता फक्त 5 मिनिटात एकदम कडक प्रोफेशनल डिझाईन्स तयार करता येतात. फक्त 5 मिनिटं. विचार करा. आता पुढचं टूल पहा, गुगल जेमिनी. इथे तुम्हाला फक्त शब्दात सूचना द्यायची आहे म्हणजेच टेक्स्ट प्रॉम्प्ट द्यायचा आहे आणि जेमिनी तुम्हाला जाहिरातींसाठी वापरता येतील असे उच्च दर्जाचे प्रोफेशनल व्हिज्युअल्स क्षणात तयार करून देतो. टेक्स्ट टू इमेज जनरेशन, मार्केटिंग क्रिएटिव्स आणि प्रॉडक्ट मॉकअपसाठी हे एकदम परफेक्ट आहे. पण या मास्टर क्लासमधून समोर आलेली सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेमिनीमध्ये आपण चक्क आपल्या मराठी भाषेतूनही प्रॉम्प्ट्स देऊ शकतो. हो, अगदी बरोबर. मराठीत सूचना देऊनही अतिशय अचूक आणि सुंदर इमेजेस मिळतात. भाषेचा अडसर आता पूर्णपणे दूर झालाय. आणि मग येतं ChatGPT. ChatGPT म्हणजे फक्त मजकूर लिहिण्यासाठी आहे हा समज आता डोक्यातून काढून टाका. आता ते एक भन्नाट AI इमेज क्रिएटर सुद्धा बनलंय. तुमच्या मार्केटिंगच्या संकल्पनांना प्रत्यक्ष व्हिज्युअल्समध्ये उतरवण्याची याची क्षमता खरोखरच थक्क करणारी आहे. उच्च दर्जाच्या इमेजेस, लगेच वापरता येईल अशी पोस्टर्स आणि एकदम युनिक व्हिज्युअल आयडियाज देण्यासाठी ChatGPTचा हात कोणीच धरू शकत नाही. क्लायंटच्या कामासाठी किंवा सोशल मीडिया कॅम्पेनसाठी जेव्हा तुम्हाला काहीतरी नवीन आउट ऑफ द बॉक्स हवं असतं ना, तेव्हा ChatGPT एक अतिशय शक्तिशाली इंजिन म्हणून काम करतं. आणि तंत्रज्ञान किती वेगाने पुढे जातंय हे दाखवण्यासाठी हे टूल पहा. याचं नाव आहे फ्लो. हा एक सिनेमॅटिक AI स्टुडिओ आहे. जेव्हा तुम्हाला अत्यंत उच्च दर्जाचे आणि अतिवास्तववादी म्हणजेच एकदम खऱ्या-खुऱ्या वाटणाऱ्या इमेजेस आणि ब्रँडिंग व्हिज्युअल्स हवे असतात, तेव्हा या टूलचा वापर होतो. याची सिनेमॅटिक क्वालिटी आणि फोटो रिअलिस्टिक आउटपुट एवढं जबरदस्त आहे की बघणाऱ्या ओळखूच शकणार नाही की हे AIने बनवलंय. कोणत्याही ब्रँडची एक सुसंगत ओळख निर्माण करण्यासाठी हे एकदम बेस्ट आहे. इथे एक मोठं प्रो टिप देतो. मोठ्या ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन्स किंवा एजन्सी लेव्हलचे जे प्रीमियम व्हिज्युअल्स असतात ना, ते तयार करण्यासाठी सध्या फ्लो हेच सर्वोत्तम आणि खात्रीशीर टूल मानलं जाते. आता टूल्स तर आपण पाहिली, पण या टूल्सचा उपयोग करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? तर ती आहे प्रॉम्प्टिंगची कला. AIकडे उत्तम साधने असली तरी त्याला योग्य सूचना देता येणं खूप गरजेचं आहे. यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे. यामध्ये 5 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला म्हणजे तुमचा विषय, सब्जेक्ट. दुसरी तुमची डिझाईन शैली, स्टाईल. तिसरा म्हणजे पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड. चौथा टप्पा प्रकाश योजना म्हणजेच लाइटिंग आणि 5वा म्हणजे इमेजचा आकारमान किंवा ॲस्पेक्ट रेशो. या 5 गोष्टी जर तुम्ही स्पष्टपणे सांगितल्या तर मिळणारा आउटपुट अगदी अचूक असतो. आता एक उदाहरणच पाहूया. समजा तुम्ही AIला फक्त एवढंच सांगितलं, पोस्टर तयार कर, तर हा एक चुकीचा आणि अपुरा प्रॉम्प्ट झाला. यामुळे AI गोंधळेल आणि अगदीच साधारण रिझल्ट देईल. पण या उलट असा प्रॉम्प्ट देऊन पहा, लक्झरी परफ्यूम ॲडव्हर्टाइजमेंट, ब्लॅक बॅकग्राऊंड, गोल्ड लाइटिंग, सिनेमॅटिक स्टाईल. फरक दिसला? या स्पष्ट सूचनेमुळे तुम्हाला मिळणारा आउटपुट अत्यंत उच्च दर्जाचा असेल. थोडक्यात सांगायचं तर प्रॉम्प्ट जितका स्पष्ट आणि अचूक, तुमचा रिझल्ट तितकाच भारी. चला आता या सर्व ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर कुठे करायचा ते पाहूया, म्हणजेच थेट क्लायंटचे प्रोजेक्ट्स.
या सर्व AI टूल्सचा वापर करून आपण थेट क्लायंट रेडी प्रोजेक्ट्स तयार करू शकतो. मग ते एखाद्या रेस्टॉरंटचा पोस्टर असो, परफ्यूमची आकर्षक जाहिरात असो, व्हिजिटिंग कार्ड, ब्रोशर किंवा Instagram पोस्ट असो. पण खरी जादू कुठे होते माहितीये? ही एक महत्त्वाची स्टुडंट नोट आहे. जेव्हा तुम्ही जेमिनी किंवा ChatGPT मधनं जनरेट केलेल्या इमेजेस कॅनव्हाच्या डिझाइन इंटरफेससोबत एकत्र करता. हे कॉम्बिनेशन म्हणजे एक नंबरचं. आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्याची आपण वाट पाहत असतो, फ्रीलान्स इन्कमच्या संधी. ही AI स्किल्स शिकून तुम्ही प्रत्यक्ष किती कमाई करू शकता ते पाहूया. एका साध्या पोस्टर डिझाइनसाठी तुम्ही सहज 300 ते 1000 रुपयांपर्यंत चार्ज करू शकता. जर तुम्ही एखाद्यासाठी सोशल मीडियाचं पूर्ण पॅकेज बनवून देत असाल तर 2000 ते 10,000 रुपयांपर्यंतची कमाई सहज शक्य आहे. प्रेझेंटेशन डिझाइनसाठी सुद्धा मार्केटमध्ये 1 ते 10,000 पर्यंतचे दर मिळतात. हे आकडे या कौशल्याची खरी ताकद स्पष्ट करतात. आता साहजिकच मनात येईल की सुरुवात कुठून आणि कशी करायची. अगदी सोपं आहे. फायवर आणि अपवर्क सारख्या जागतिक फ्रीलान्स प्लॅटफॉर्म्सवर तसंच लिंक्डइन आणि Instagramवर सुद्धा तुम्ही या सेवा लगेच देऊ शकता. मुख्य गोष्ट हीच आहे की AI स्किल्स वापरून तुम्ही अगदी आजपासूनच फ्रीलान्सिंगची सुरुवात करू शकता. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता शिकलेल्या गोष्टींचा लगेच वापर करा. आता थोडं पुढच्या सत्राबद्दल बोलूया. पुढच्या आठवड्यात आपण काय शिकणार आहोत? पुढच्या सत्रात आपण एका अत्यंत प्रगत आणि रोमांचक विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे प्रोफेशनल AI व्हिडिओ जनरेशन आणि एडिटिंग. हे खरोखरच डोळे दिपवून टाकणारं तंत्रज्ञान आहे. आजचं हे सत्र संपवताना एक विचार नक्की करा. जर केवळ स्थिर इमेजेस म्हणजेच स्टॅटिक AI इमेजेसच्या जोरावर आज एक यशस्वी फ्रीलान्स करिअर सुरू करता येत असेल तर जरा विचार करा, जेव्हा कॅमेराला हातही न लावता पूर्णपणे AIच्या मदतीने उच्च दर्जाचे प्रोफेशनल व्हिडिओ तयार करणे शक्य होईल, तेव्हा संधीचा आभाळ किती मोठा असेल? काय होऊ शकेल तेव्हा? याच रोमांचक प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. या सर्व गोष्टी नक्की ट्राय करून पहा आणि पुढच्या विश्लेषणात आपण नक्की भेटूया. येस. नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण ठीक आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं. आता मी सिंपल सांगतो. मी डे 2 पासून तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकवतोय. डे 2 पासून मी जसं नोटबुक एलएमचा तुम्हाला यूज करा, ही आत्ताची व्हिडिओ सुद्धा नोटबुक एलएम वरनच बनवलेली होती. मी काय केलं, हा जो काही मी पीपीटी जनरेट केलाय, आजच्या सेशनसाठी जो काही पीपीटी जनरेट केलाय, तो सिंपल मी नोटबुक एलएम वर अपलोड केला. नोटबुक एलएम वर अपलोड केल्यानंतर त्याला मी सांगितलं की बाबा नॉर्मल की व्हिडिओ जनरेट कर. दिलं त्यांनी समरी, एक समरी. आता हे तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग्स भेटतायत. तुम्ही त्याचा वापर करा. तुम्ही तुमच्या नोट्स बनवा. मी तर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेलच, त्यात काय वादच नाहीये. पण तुम्ही तुमच्या प्रोफेशनल नोट्स बनवा आणि त्या शेअर करा. ते खूप जास्त मला आवडेल. ठीक आहे. माझी अशी इच्छा आहे, एंड ऑफ द सेशन, एंड ऑफ द डे एक असेसमेंट समजा की तुम्हाला प्रॉपर लिंक प्रोव्हाइड केल्या जातात, प्रॉपर व्हिडिओ सेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं, तर त्याचा यूज करा. ती लिंक नोटबुक एलएम वर अपलोड करा. त्याला सांगा मला ह्या सेशनची समरी दे. ह्या सेशनची समरी नंतर त्यातला व्हिडिओ आउटपुट त्याच्याकडनं घ्या, त्याच्याकडनं ऑडिओ, म्हणजे तुम्हाला वापरा. मी तेच सांगतोय, डे 1 पासून सांगतो की मी जे शिकवतो त्याचा यूज करा. यूज केस करा, त्यानंतर बघा. आणि ते सेशन तुम्ही, मी अजूनही सांगतो, ते सेशन तुम्ही स्वतःचं YouTube चॅनल क्रिएट करून स्वतःच्या YouTubeवर तुम्ही अपलोड करू शकता आणि तुम्ही तिथूनही पैसे कमवू शकता. मी तुम्हाला फुल संधी देतो. फुल एकदम काय म्हणतात त्याला, एकदम प्रोफेशनल. म्हणजे माझा व्हिडिओ अपलोड करू नका. तर थोडक्यात तुम्ही हे 7-7 मिनिटाचे तुमचे एआयचे जे काही तुम्ही नोट्स बनवाल किंवा तुम्ही ऑडिओ जनरेट कराल, व्हिडिओ जनरेट कराल. आता ही रेकॉर्डिंग आहे. ही रेकॉर्डिंग तुम्ही नोटबुक एलएम वर टाकायची. नोटबुक एलएम वरून व्हिडिओ जनरेट करून घ्यायचा, टाकायचा तो. ते कुणाच्याही बापाचं ते एक काय, मी त्याचं पेटंट नाही घेतलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. तुम्ही इथूनही पैसे जनरेट करू शकता. ठीक आहे. हे पण एक छान प्रोफेशनल तुम्हाला आयडिया दिली. तर ठीक आहे. आजचं सेशन फार इंटरेस्टिंग होतं. आय होप नेक्स्ट सेशनला तुम्हाला अजून जास्त मजा येईल, कारण प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग शिकणार आहोत आपण. कॅमेराला जसं त्यांनी सांगितलं, कॅमेराला हातही न लावता विदिन अ क्लिक्स, विदिन अ सेकंड्स तुम्ही एक नेक्स्ट लेवल तुम्ही व्हिडिओ जनरेट. आपण एक छोटंसं आपण आहे ना, मला वाटतं तुम्ही आजचं सगळ्यांनी, जे कोणी सेशन बघते, जे कोणी सेशन आहे, प्रत्येकाने सेशन झाल्यानंतर मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये रीच आउट करून सांगायचं की नेक्स्ट आपलं तुम्हाला कुठल्या सेशनवर व्हिडिओ जनरेशन बघायला मिळेल. आपण एक छोटी सिनेमॅटिक आपण तयार करू. आपण व्यवस्थित छान प्रकारे आपण सिनेमॅटिक व्हिडिओज तयार करू प्रोफेशनल. तुम्ही टॉपिक सांगायचा, तुम्ही दिलेल्या टॉपिक्सवरच मी व्हिडिओ तुम्हाला जनरेट करून दाखवणार. ठीक आहे. 2-3 मला सांगा, आपण 2-3 स्टोरीज तयार करू प्रोफेशनल पद्धतीने. त्याला कसं एडिट करायचं, काय करायचं, त्याच्यावर बोनस म्हणून तुम्हाला Instagram रील्स पण मी दाखवणार कशा एडिट करायच्या. ठीक आहे. तर तुम्ही मला सांगा, तुम्ही मला आता आजचं सेशन बघितल्यानंतर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज करा की आजचं सेशन कसं वाटलं. कमेंट करा, लाईक करा, आजचं सेशन कसं वाटलं. आणि जास्तीत जास्त तुम्ही शिका ह्याच्यातून आणि काहीतरी ऍक्शन घ्या.
ठीक आहे. ऍक्शन घ्या. नुसतंच बघू नका, हे करू नका. तर त्याच्यामध्ये ऍक्शन घ्या. ठीक आहे. आता तुम्ही सेशन बघून झाल्यानंतर मला आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये रिप्लाय करा, की तुम्हाला कशावर तुम्हाला प्रॉपर प्रोफेशनल व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल, एक सिनेमॅटिक स्टोरी बघायला आवडेल. आपण काय करू, जे काही व्हायरल कंटेंट व्हिडिओ आहेत ते आपण तुम्हाला बनवून दाखवू. ठीक आहे. तुम्ही टॉपिक द्या, त्या टॉपिक्सवर पण आपण वेगळे छान छान शॉर्ट्स बनवू, व्हिडिओ बनवू, लाँग व्हिडिओ बनवू, शॉर्ट व्हिडिओ, सगळं तुम्हाला दाखवणार आहे. प्रोफेशनल तुम्हाला सांगितलं, ऍप्लिकेशन मधनं तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचा ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहे. विथ नुसतं तुम्हाला ऍप्लिकेशन यूज नाही करायचं, स्मार्ट वर्क करायचंय. तुम्हाला स्मार्ट वर्कनी पण प्रॉम्प्ट जनरेट करून तुम्हाला प्रोफेशनल प्रॉम्प्ट जनरेशनचं तुम्हाला खरी मजा करणार आहे व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर आपण बघू, प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग शिकू. तर मी सेशन इथं थांबवतो. श्री स्वामी समर्थ. आणि आपण नेक्स्ट सेशन मध्ये भेटू. तुम्ही टॉपिक आजचं सेशन कसं वाटलं कमेंट करा, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सांगा आणि लाईक करा. आणि भेटू नेक्स्ट सेशन मध्ये. आय होप आतापर्यंतचा प्रवास तुम्हा सर्वांना आवडला असेल. आणि छान तुम्ही इथपर्यंत आले आहात, तर तुम्ही नक्कीच एक ना एक दिवस काहीतरी करून दाखवाल. आणि कसलीही कुठलंही डाऊट आला, काही डाऊट आला, बिंदास मला रीच आउट करा. मी कनेक्ट करेल किंवा माझी टीम तुमच्यासोबत कनेक्ट करेल. ठीक आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. थांबू आपण या ठिकाणी. भेटू नेक्स्ट सेशन मध्ये. धन्यवाद.